नमस्कार. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची चर्चा व्हावी, प्राध्यापक वृंदांमध्ये वैचारिक आदान प्रदान घडावे या उद्देशाने महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्रजी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण लेक्चर सिरीज ही विद्वत व्याख्यानमाला महाविद्यालयीन पातळीवर चालवली जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील दुसरे व्याख्यान ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करून 28 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील शिक्षणशास्त्र विभागात कार्यरत असलेले आणि शिक्षणाविषयी मूलभूत चिंतन असणारे अभ्यासक डॉक्टर महेश जोशी यांनी डिजिटल काळातील अध्ययन चिकित्सा या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. प्रस्तुत विषयाचे समकाळातील महत्त्व लक्षात घेता अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांचे चिंतन पोचावे या उद्देशाने विचार शलाका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रस्तुत व्याख्यान उपलब्ध करून देत आहोत. पहिल्या व्याख्यानाप्रमाणेच आपण याही व्याख्यानाचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. एक प्रेरणा स्रोत आणि मराठवाड्याची जीवनशक्ती अशा अर्थानं ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो ते कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या स्मृतींना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये आजचं व्याख्यान देण्याची संधी मला दिली यासाठी मी आदरणीय जी शिंदे सर आणि आदरणीय देशमुख सर आणि सर्व समिती आणि महाविद्यालयाचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर एक मोठी जबाबदारी आणि चॅलेंजिंग अशा स्वरूपातलंच हे व्याख्यान आहे, कारण समोर आदरणीय जी शिंदे सर बसलेले आहेत आणि ज्या महाविद्यालयात मी शिकलो त्या महाविद्यालयातले प्राध्यापक समोर असताना आता आपण त्यांना अध्ययन आणि अध्यापनाविषयी काही विचार, काही मांडणी, अनुभव शेअर करणं हे खरोखर कठीण काम आहे. पण महाविद्यालयानं मला ही संधी दिली यासाठी मी खरोखर कृतज्ञतेनं त्याच्याविषयीचे आभार व्यक्त करतो आणि आजचा जो विषय त्याच्याकडे वळण्यासाठी स्क्रीन शेअर करतो. सर स्क्रीन दिसते ना? डिजिटल काळातील अध्ययन चिकित्सा हा विषय समोर ठेवताना अध्ययनाची आपली जी परंपरागत संकल्पना आहे ती आणि आता ती कशी बदलती आहे अशा दोन गोष्टी समोर ठेवत त्याच्यानुसार आपल्याला स्वतःमध्ये कोणते बदल घडवावे लागतील किंवा काळ आपल्यात कोणते बदल घडवणार आहे अशा दोन्ही बाजूने या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. हा जो कोरोनाने आपल्याला एक शॉक दिला आणि त्या शॉकनी जसं आधी प्रास्ताविकामध्ये शिंदे सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीजवर, सगळ्या संस्थांवर याचा कसा परिणाम झाला आणि हा परिणाम एक धक्कादायक या स्वरूपात होता. पण शिक्षणाला हा जो शॉक बसला, हा संस्था बंद होण्याच्या बरोबर, तिचं प्रत्यक्ष कार्य बंद होण्याच्या बरोबर जो बसला त्याला एका अर्थानं डिजिटल शॉक असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल, कारण त्यामुळे आपल्याला एकदम वेगळ्या प्रकारच्या ट्रॅकवर, मार्गावर स्विच होणं भाग पडलं आपल्याला. म्हणून एका अर्थानं हा शॉक होता. म्हणजे आजपर्यंत आपण थोडंसं रंजक पद्धतीनेच वर्णन करायचं जर झालं तर असं म्हणूया की आपण वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत होतो, ई लर्निंग करत होतो. हा सगळा डिजिटल शौक होता एका काळापर्यंत. तो आपल्याला काय काय शौक आहे, आवडतं म्हणून मी ते वापरात घेतो अशा स्वरूपात ते होतं. आणि आताच्या परिस्थितीनं आपल्याला आपण ते वापरलंच पाहिजे, आपण तंत्रज्ञानाकडे वळालंच पाहिजे असं जोरदार धक्का देत आपल्याला ढकललेलं आहे. म्हणून त्याचं रूपांतर एका डिजिटल शॉक मध्ये झालेलं आहे. तर आता समोर मराठीचे सर असल्यामुळे ते परत त्याच्यामध्ये कोटी शोधतील की त्याच्यामुळे काही लोकांना परत अजून वेगळा शोक करावा लागतो की हे कशाला आलंय आणि मग पुढे आपलं काय वगैरे वगैरे. तर ठीक आहे, पण आताची वर्तमानकालीन पार्श्वभूमी आपल्याला असं दाखवते की आपल्याला तंत्रज्ञानाकडे आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला वळावं लागलेलं आहे.
आणि या वळणाचा परिणाम अध्ययनाच्या सगळे इलेक्ट्रॉनिक इंटरनेट आधारित तंत्र जे जे काही असतील यांच्या उपयोगामध्ये किती भर पडली आहे, तर साधारणतः इंडस्ट्रियल आकडेवारी असं सांगतात की 200 पट 500 पट वेगवेगळ्या ऍपवाले असं वर्णन करतात स्वतःचं की आमच्या ऍपचा वापर इतक्या पटीने वाढला. म्हणजे शालेय स्तरावरची बायजूस सारखी जी काय असतील तंत्र ती सांगतात की 200 पटीने एकदम वाढ झाली. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या तंत्रांच्या वापरावरती एक फोकस झालेला आहे आणि सगळ्यांना असं वाटतं आहे की आपण ही तंत्र वेगवेगळी आत्मसात केली पाहिजे. अर्थात ती तंत्र किती आहेत तर n नंबर्स ऑफ तंत्र आहेत, त्यांना काही मर्यादा नाहीये आणि ती डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहेत, नव्याने येत आहेत आणि ह्या सगळ्यांचा एक अनुकूल असा उपयोग होतो असं आपली संशोधनं सांगतात. त्याच्यामध्ये मुख्यतः जी माहिती आपण घेतो तिचं रिटेन्शन, ती आपल्या मध्ये टिकवून ठेवणं, ती कमी वेळामध्ये घेणं आणि जो एक आपला आवडता फ्रेज आहे की आपल्याला कधीही कुठेही केव्हाही कोणत्याही बंधनाशिवाय शिकता आलं पाहिजे असं शिकायला मदत करतात असं ही संशोधनं आपल्याला सांगतात. एक म्हणजे धक्का आहे असं आपण म्हणतो आहोत, पण या धक्क्यातली ही एक सकारात्मक बाजू जी आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. अर्थात आपण त्याच्यातल्या अनेक अजून बाजूंबद्दलची चर्चा करणार आहे. युनायटेड नेशन्सनी युनेस्कोनी कोरोनाच्या पूर्वस्थितीत आणि नंतरच्या स्थितीमध्ये कशा प्रकारचं शिक्षण असेल आणि त्याचं काय स्वरूप असावं याच्यावर एक छोटेखानी अहवाल आता ऑगस्टमध्ये प्रकाशित केला आणि त्या अहवालामध्ये हा धक्का का आपण मानायचा त्याची काही कारणं या ग्राफच्या मदतीने आपल्याला सांगता येतील. म्हणजे हा ग्राफ आपल्याला असं दाखवतो की विशेषतः हा सगळा शालेय शिक्षणाविषयीचा आहे, पण उच्च शिक्षणातही तशी समान स्थिती आहे असं मानायला काय आपण हरकत नाहीये. तर पैशांची जी तरतूद शिक्षणाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत आपण करत होतो ती तूट साधारणतः 11% होते असं मानू 2015 पर्यंत. आणि आताच्या स्थितीमध्ये एज्युकेशनच्या कॉस्टमध्ये फायनान्सिंग मध्ये जो गॅप येतो तो 29% वाढलेला आहे. म्हणजे हा आर्थिक तरतुदींचा गॅप किती मोठा झालेला आहे एका छोट्याशा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि तो तितकाच भरून काढणं कसं चॅलेंजिंग होत जातं हे आपल्याला साधी सरळ गोष्ट कळण्यासारखी. तर टोटल फायनान्सिंग नीड आपल्या वाढलेल्या आहेत, पण त्याच्या प्रमाणामध्ये एज्युकेशनच्या बजेटवर सगळीकडे कात्री लावण्यात आलेली आहे आणि ते कमी झालेले आहे. साहजिक आहे आपण आरोग्य आणि इतर दैनंदिन जीवनाच्या गोष्टींकडे अधिक प्राधान्याने लक्ष देत आहोत, पण त्याचा परिणाम म्हणजे शिक्षणाच्या फायनान्स वरती झालेला आहे. आणि हा होणारा परिणाम जसं सर आता प्रास्ताविकात म्हणाले होते की हा परिणाम काही 5-10 वर्षामध्ये भरून काढता येण्यासारखा असतो असं नाहीये. शिक्षणावर होणारा परिणाम हा एक प्रकारचा हिस्टॉरिकल परिणाम होऊ शकतो, दीर्घकालीन परिणाम होतो. तर हा पहिला परिणामाचा एक इंडिकेटर म्हणून मी या ग्राफकडे पाहतो की बजेटिंग मध्ये फायनान्स मध्ये काय फरक पडलेला आहे, तर हा गॅप वाढलेला आहे. हा पहिला जो शॉक म्हणून आपण त्याचा परिणाम आहे. दुसरं नेक्स्ट ग्राफ मध्ये आपल्याला असं दिसेल की ह्या सगळ्यांमध्ये हे परत एकदा शालेय शिक्षणाविषयीचा जरी हा अहवाल असेल तर आपण उच्च शिक्षणाच्या संदर्भात तसा समांतर विचार करायला काही हरकत नाहीये की एकूण लर्नर्स पैकी अफेक्टेड लर्नर्सचं प्रमाण किती आहे. तर सर्वसामान्यपणे जे लो अँड लोअर मिडल इन्कम अशा स्वरूपाचे जे कंट्रीज असतील अशा स्वरूपाच्या कंट्रीजमध्ये आताच्या सगळ्या फायनान्सचा आणि एकूण शिक्षणाचा जो शॉक बसलेला आहे त्याचा परिणाम हा 80 ते 90% विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा धक्का बसलेला आहे. कदाचित 10-15% विद्यार्थ्यांची जसं आपण म्हणू तंत्रज्ञान आहे, वेगवेगळी साधन आहेत, घरी शिकण्याचं काही सुविधा मिळू शकतात, अशा एक 10-15% विद्यार्थ्यांना सोडता 85 ते 90% विद्यार्थ्यांना या धक्क्याचा परिणाम हा त्यांच्या थेट शिक्षणावर झालेला आहे. असं जगातलं जे प्रमाण आहे सरासरी तर ते 80% जास्त आहे. आणि सामान्यपणे ही जी आकडेवारी आहे ती जगभरातल्या 190 देशांची सरासरी आकडेवारी आहे ही सगळी अहवालामध्ये जी येते. तर हा अहवाल पुन्हा आपल्याला शिक्षणाचा काय नुकसान केवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे फायनान्सच्या बरोबर हे दुसऱ्या स्वरूपातलं नुकसान, आणि तिसरं म्हणजे पुढच्या काळामध्ये ड्रॉपआउटचं मोठं प्रमाण असणार आहे असं भाकीत शिक्षण तज्ञांकडून वर्तवलं जातं. आणि ते कशा स्वरूपाचं असेल ते सुद्धा एका ग्राफच्या मदतीने दाखवलेलं आहे.
हा जो तिसऱ्या क्रमांकाचा ग्राफ आहे, विशेषतः हा आपल्याला किती इन्क्रीज ड्रॉपआउट मध्ये होणार आहे हा दाखवणार आहे. आणि तो आपल्याला दाखवतो की कोरोनापूर्व स्थितीमध्ये ड्रॉपआउटचा गॅप आणि त्याच्यानंतर येणारा मोठा फरक. तर हा दाखवतो की शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर अनेक जण बाहेर जाण्याची शक्यता आताच्या या आपल्याला वाटणारा हा 6 महिन्याचा काळ असेल किंवा वर्ष 2 वर्ष जो काही ह्या एकूण गोष्टींचा प्रभाव राहील असं आपण मानतो. पण त्या प्रभावामुळं शिक्षणावर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर ड्रॉपआउटच्या स्वरूपामध्ये खूप मोठा थेट परिणाम होणार आहे. म्हणजे याला कोविडला एक शॉकच्या स्वरूपात का पाहायचं, शिक्षणाने एका शॉकच्या स्वरूपात का पाहायचं, कारण एक एक विद्यार्थी आपल्याला प्रवाहामध्ये आणताना जी मेहनत करावी लागते ती विचारात घेतली तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी ड्रॉपआउट होणार असतील तर त्याला शॉक म्हणून आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे आता जसं आपण म्हणूया की आमच्याकडे यावर्षी वर्गामध्ये 30 विद्यार्थी होते आणि एक जण ड्रॉपआउट झाला, 29च आहेत. आता आकडेवारीच्या भाषेमध्ये विचार केला तर एक विद्यार्थी बाहेर गेला असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात त्या एका विद्यार्थ्याचं बाहेर जाणं ही एक मोठी सामाजिक दुर्घटना तर नाहीये ना, याची शक्यता आपण तपासली पाहिजे की तो एक जण जो बाहेर गेला तो एक का गेला आणि त्याची कारण परंपरा काय असू शकते, कशामुळे तो एक बाहेर गेला. तर एक एक विद्यार्थी मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे आव्हानात्मक काम शिक्षणाच्या समोर असताना आपल्याला ड्रॉपआउट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. तर हा आपला शिक्षणाच्या संदर्भातला आत्ताचा वर्तमान काळ आहे की ज्याच्यामध्ये एका बाजूला आपण तंत्रज्ञानाच्या स्वीकारातून काय काय चांगल्या गोष्टी घडू शकतील याच्याबद्दल आशावादीपणे विचार करतो आहोत. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे ड्रॉपआउट किती मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि प्रवाहाच्या बाहेर किती मोठ्या प्रमाणात वर्ग जाऊ शकतो याचं एक चित्र आहे. आणि या गोष्टी सावरायच्या कशा हे एक शिक्षक म्हणून आपल्या समोरचं एक चॅलेंज आहे. म्हणजे एक मी खरं तर वर्गातल्या लर्निंग प्रोसेस बद्दल बोलत नाहीये आता, ही गोष्ट एक शिक्षणाचा एक ब्रॉड सिनारिओ फक्त आपल्या समोर असावा इतक्याच उद्देशानं ही आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता आपण अध्ययनाबद्दलचा डिजिटल तंत्रज्ञानाचा काय परिणाम होणार आहे याच्याबद्दलचा आपण विचार करतो. मार्च महिन्यानंतर आपल्याला एक सडन शिफ्ट स्वीकारावी लागली की एका ट्रॅकवरून आपल्याला दुसरीकडे जायचंय. ती आपल्याला असं वाटलं होतं की मार्च महिना आपला थोडाफार 10-15% अभ्यासक्रम राहिलेला आहे, तो आपल्या पूर्ण करण्यापुरतं आपलं स्विच होणं असेल. मार्च महिना आणि मग परीक्षेची पूर्वतयारी इथपर्यंतच कदाचित आपल्याला ऑनलाईनचा आधार घ्यावा लागेल आणि मग पुढे आपलं रुटीन चालू होऊ शकेल. ही एक सर्वसामान्य कल्पना मार्चच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या समोर होती. पण हळूहळू आता असं लोक म्हणतायत की कदाचित ऑनलाईन लर्निंगचा मार्ग इथून पुढे स्थिरावण्याची शक्यता जास्त आहे. हा कदाचित एक मोठा पर्यायी रस्ता म्हणून सुद्धा आपल्या समोर येण्याची शक्यता जास्त आहे. तो काय येऊ शकतो, तर जसं आपण म्हणालो की ड्रॉपआउट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आताच येणारी सगळी आर्थिक संकट पाहता पालक आपल्या मुलांना शाळेत घालू इच्छिणार नाहीत, त्यांना दूरच्या अंतरावर पाठवू इच्छिणार नाहीत. मग त्या मुलांना हे दूरचं अंतर न गाठता आणि शिक्षणाचा खर्च त्यांना झेपू शकेल आणि घरी राहून त्यांना काही काही गोष्टी शिकता येतील याच्यासाठीचे काही रस्ते आपल्याला शोधणं भाग आहे. म्हणून ऑनलाईन लर्निंग हे इथून पुढे केवळ पर्याय म्हणून एका विशिष्ट परिस्थितीत स्वीकारलेलं तंत्र म्हणून न राहता इथून पुढे कदाचित आपल्याला त्याचा एक स्थिर होणारा शिक्षण प्रवाह अशा अर्थाने त्याचा विचार करावा लागेल. आणि हा आपल्यावरच नाहीये, एकूण जगभरातल्या शिक्षण प्रणालीवर आणि शिक्षणावर या स्वरूपातलाच त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पण आपल्या समोर हा मार्ग स्वीकारताना 3-4 प्रश्न आपल्या मनात आहेत. एक म्हणजे खरोखर हे तंत्र कसं वापरावं याच्याविषयीचं प्रशिक्षण पुरेसं नाहीये, अपुरं आहे. म्हणजे आपणच ते वेगवेगळ्या स्वतः तंत्र हाताळत काही गोष्टी शिकून घेतल्या आहेत, काही गोष्टींचे वर्कशॉप झाले, काही जणांनी व्हिडिओ कसे तयार करावे याची प्रशिक्षण दिली. असं कुठलं तरी थोडंफार प्रशिक्षण आपण घेतलं आणि जे असं प्रशिक्षण घेण्याबद्दल स्वतः सक्षम होते अशा लोकांचं कदाचित प्रशिक्षण पूर्णही झालं असेल. पण आपण एक बहुसंख्य समुदाय म्हणून विचार केला तर प्रशिक्षण हे आपण एक अपुऱ्या स्वरूपाचं आहे, ही आपल्या समोरची एक अडचण आहे. म्हणून दुसरं, आपल्या समोर काही प्रशिक्षणच अपुरं आहे असं नाहीये. दुसरा जो प्रश्न आहे ते म्हणजे आपलं तंत्रज्ञान
आपल्याला पाहिजे तेवढ्या बँडविड्थ मध्ये आपल्याला ते देता येतं का, आपल्या रेंज तितक्या व्यवस्थित चालतात का, जे आपण म्हणतो की ती कनेक्टिव्हिटी सगळीकडे आहे का, आणि ज्या पायाभूत सुविधा आपल्यासाठी आवश्यक आहे त्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का. तर अपुरं प्रशिक्षण, अपुरं तंत्रज्ञान आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांसह जे शिक्षण आपण वर्गात देऊ ऑनलाईन पद्धतीने का असेना, याची अध्ययन निष्पत्ती कशी असेल, याच्यातून आपण पुरेसं चांगलं, सक्षम आणि दीर्घकाल टिकू शकेल अशा प्रकारचं अध्ययन आपण घडवू शकू का, असा प्रश्न आपल्या मनात आहे. आणि मग यातून पुढे कसं होणार, जर हे प्रशिक्षणच अपुरे, तंत्रज्ञान अपुरे, त्याची अध्ययन निष्पत्ती आपल्याला पाहिजे त्या मार्क पर्यंत जात नाही, त्या स्टँडर्ड पर्यंत जात नाही, तर काय होणार आपल्या मनात. आणि म्हणून या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मग सगळी अध्ययनाची प्रक्रिया कशी आहे, मुळात जे आपण शिकतो, शिकणं म्हणतो, याच्याविषयीचाच करावा लागेल. आणि असा विचार करणं आपल्याला आपल्या अपुऱ्या प्रशिक्षणावर, तंत्रज्ञानावर आणि काही पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठीचे रस्ते आपल्याला दाखवू शकेल. आता जेव्हा आपण ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारायचं ठरवलं, तेव्हा सर्वसामान्य कल्पना अशी होती की यात काही नाहीये, जसं वर्गामध्ये शिकवतो तसंच मला ऑनलाईन शिकवायचंय. म्हणजे काय, एक मायक्रोफोन आहे, समोर लॅपटॉप आहे किंवा कोणतं तरी एक डिव्हाइस आहे, आणि आपण त्याच्या समोर बसलो की आपण बोलायचं आणि समोरच्यानी ऐकायचं. इतकंच साधं सरळ स्वरूप आहे. त्यामुळे जे वर्गात चालतं तेच या स्वरूपात चालणार आहे. असं आपल्याला ऑनलाईन शिक्षणाबद्दलची जी धारणा होती, ही सुद्धा धारणा भ्रामक स्वरूपाची धारणा आहे. प्रत्यक्षामध्ये शिकणारा आणि शिकवणारा या दोघांच्या मध्ये अनेक आव्हानं, अनेक चॅलेंजेस आहेत. आणि ती चॅलेंजेस पाहिली आपण तर ऑनलाईन एज्युकेशन किंवा ऑनलाईन लर्निंग हे जितकं आपण क्लासरूमच्या इतकं इझी समजतो तसंही ते इझी नाहीये, तितकं त्याला आपण सहजतेने आणि सुलभतेने घेण्याचं कारण नाहीये. म्हणून ही ऑनलाईन लर्निंगची प्रोसेस सुद्धा आपण खूप तांत्रिक दृष्टीनं पाहिली पाहिजे, संशोधनांच्या दृष्टीनं पाहिली पाहिजे, आणि तिचा सरसकट पुरस्कार करताना आपण तिच्याविषयी थोडंसं गंभीर असलं पाहिजे. जसं प्रास्ताविकातल्या काही मुद्द्यांचा मी जरूर उपयोग करणार आहे, कारण ते खूप महत्वपूर्ण मुद्दे होते. जसं सर सुरुवातीला म्हणाले होते की मी जेव्हा प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवतो तेव्हा मी मुलांचे चेहरे वाचतो, पाहतो, त्यांच्या फेस रिडिंग वरून आपल्याला त्यांचे इमोशन्स कळतात, मी जे म्हणतो आहे ते समजतं आहे की नाही याच्याविषयीचं काहीतरी एक फीडबॅक आपल्याला मिळतो. तो त्यांनी नाही दिला तरी अशाब्दिक स्वरूपामध्ये आपल्याला असा फीडबॅक मिळत असतो. ऑनलाईन लर्निंग मध्ये अशा प्रकारचा फीडबॅक मिळण्याच्या शक्यता या बऱ्याच कमी झालेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. याचं पहिलं कारण काय आहे, त्या कमी का होतात, मुळात आपल्याला जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीबद्दल फीडबॅक देण्याची शिक्षक म्हणून आपल्यालाही सवय नसते आणि विद्यार्थ्यांनाही नसते. की जे शिकलं जात आहे म्हणजे ते आपण जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. जसं आपण परंपरेने एखादा मुद्दा सांगितला की लगेच असं विचारतो, समजलंय का तुम्हाला, आणि मग सगळ्यांनी समजलं असं म्हणायची पद्धतच आहे, कारण तो सोशली डिझायरेबल रिस्पॉन्स आहे. असा जर डिझायरेबल रिस्पॉन्स नाही आपण दिला तर आपण चांगले विद्यार्थी नाही होत. एखादा विद्यार्थी म्हणला की मला समजलं नाही तर मग झालं, संपलं आपल्या दृष्टीने, तर म्हणजे त्याचं आता त्याच्याबद्दलच्या आशा संपल्या असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं मला समजलं असं म्हणणं हे एक प्रकारचं सोशल प्रेशर असतं आपल्यावरती, आणि त्या सोशल प्रेशर मधून मग तो मला समजलं असं म्हणत असतो. मग म्हणजे जिथं स्वतःहून फीडबॅक देण्याची आपल्याला सवय नाहीये फेस टू फेस मध्ये, पण अशाब्दिक पातळीवर चेहरा पाहून काय त्याचं चाललंय हे अनुभवानं आपण समजून घेतो. म्हणून आपल्याला त्यानं फीडबॅक प्रत्यक्ष स्वरूपात नाही जरी दिला तर आपल्याला फीडबॅक मिळतो आणि आपल्याला अध्ययनाची प्रक्रिया आपल्याला पुढे नेता येते. पण ऑनलाईन मध्ये म्हणजे कित्येक वेळेला जसं जर आपल्याला व्यवस्थित ऐकायलाच यायचं असेल तर व्हिडिओ बंद करणं हा एक मार्ग आहे, त्यामुळे चांगलं ऐकायला येऊ शकतं. पण व्हिडिओ बंद केला तर समोरचं तिथं आहे की नाही हे सुद्धा कळत नाही, आणि अशी टॅक्टिक्स मुलं वापरतात की जी स्क्रीन चालू ठेवतील, लॉग इन करतील, पण ती समोर असणार नाही. त्यामुळं ते शिकतायत की नाही हे कळणं ही एक खूप महत्वाची गरज बनते, त्याचा फीडबॅक मिळणं गरज बनते. आणि जर तो फीडबॅक नाही मिळाला तर मग ती गोष्ट शिकवण्याच्या पातळीपर्यंत ती जात नाही. म्हणून जे ऑनलाईन शिकवणे हे आपण
आपण त्याच्याकडे एक चॅलेंज म्हणून बघितलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जरी ती बायपोलार प्रोसेस आहे, दोन्ही एंड कडून चालते, इंटरॅक्टिव्ह आहे वगैरे, आपण कितीही म्हणालो तरी तिच्यामध्ये फीडबॅक देण्याचं जे विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे हे प्रमाण अत्यल्प आहे. म्हणून त्याच्यासाठी त्यांना मोटिवेट करणं, काय समजलंय समजलं नाही हे एन्श्युअर करत जाणं ही आपली एक गरज बनते. दुसरी जी गोष्ट महत्वाची आहे ती अशी आहे की एक शिक्षक म्हणून जेव्हा मी एक गोष्ट शिकवतो तेव्हा समोरचा तो शिकतो आहे की नाही याच्याबद्दल माझी नेमकी जबाबदारी काय बनते. आपल्याकडे एक फेमस त्याच्यासाठी अशा म्हणी कोट वापरण्याची पद्धती आहे ती अशी की घोड्याला आपण फार तर पाण्यापर्यंत नेऊ शकतो, प्यायचं की नाही पाणी हे त्यांनी ठरवायचंय, त्यांनी नाहीच पिलं तर आपण काय करणार आहे. तसं शिक्षक सांगतो की माझी जबाबदारी कुठपर्यंत आहे तर मी पाण्यापर्यंत नेणार आहे, पण शिकणे ही त्याची जबाबदारी आहे. अशी आपल्याकडे फेमस कोट शिकण्याबद्दलची आहेत. तर मग खरोखरच अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकाला असं म्हणता येतं का की बाबा माझं काही रोल नाहीये, मी शिकवणं शिकायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं. तर अध्यापनाच्या व्यवसायामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला करता येणार. आपण फार तर मग एक प्रयत्न सातत्याने इतका करतो, तो प्रयत्न असा करतो की मी शिकवण्याबद्दल बेपर्वा नाहीये, मी शिकवण्याबद्दल खूप काळजी घेतो आहे, मी शिकवण्याबद्दल नाहीये, मी सगळे प्रयत्न करतो आहे माझ्याकडून, पण समोरचा शिकत नाहीये, मी कुठेही माझ्या प्रयत्नात कमी पडत नाही, हे प्रूव्ह करत राहणं हे एक मोठं काम बनून जातं. तर खरं तर ही अशी वेळ येऊ नये आपल्यावरती की आपल्याला ते प्रूव्ह करत राहावं लागावं. तर शिकतो आहे की नाही विद्यार्थी हे एन्श्युअर करणं, याची खात्री करून घेत राहणं वारंवार, हे आपलं काम असतं. मग वर्गामध्ये जनरली आपण त्यासाठी काय करतो की शिकवता शिकवता मध्येच एखादा प्रश्न विचारतो, विद्यार्थी अवेअर आहे की नाही पाहतो. कधी कधी गणिताचे सर जसं शाळांमध्ये प्रसिद्ध असतं की ते गणित चुकीचं करतात, मग ते म्हणतात तुम्ही जागे आहात की नाही, मी बघायला असं असं केलं, असं असं बोललो होतो. तर फीडबॅक मिळणं ही एक अनिवार्य गोष्ट असते आणि आपल्याला समोरच्याकडून तो प्रतिसाद नाही मिळाला तर आपलं शिकवणं आपण पुढे नेऊ शकत नाही. म्हणजे जसं सर्वसामान्यपणे आपली धारणा अशी असते की शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो, या धारणेच्या बरोबर समांतरपणे विद्यार्थी शिक्षकाला घडवत असतात. ते ठरवतात की या शिक्षकाला मी किती पुढे जाऊ द्यायचंय, त्याचा किती विकास होऊ द्यायचा आहे, ते ठरवतात की मी किती जिज्ञासेनं प्रश्न विचारायचा आहे. तर शिक्षकाचं घडणं हे त्याच्या विद्यार्थ्याच्या सुद्धा एका अर्थानं हातामध्ये असतं. म्हणून ही बायपोलार प्रोसेस घडली तर अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया पुढे जात असते. तर याला एक चॅलेंज म्हणून आपण पाहिलं पाहिजे की नुसतंच काय फक्त मी मायक्रोफोन समोर आलो किंवा एखाद्या डिव्हाइस समोर कॅमेरा समोर आलो, बोललो आणि माझं काम संपलं, याला अध्यापन म्हणता येत नाही. तर हे एक आव्हान आपल्या समोर सांगायचा प्रयत्न केला. आणि हे करताना सामान्यपणे दोन तंत्रांनी आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो. एक ज्याला म्हणू आपण की सगळी प्री रेकॉर्डेड गोष्टी आपल्याकडे असतात, जसं मूक्स आहेत, कोर्सेस आहेत की जे आधीच रेकॉर्ड करून ठेवले जातात, मग विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनं त्यांच्या वेळेनुसार जेव्हा जेव्हा त्यांना पुन्हा पाहावंसं वाटलं तर त्यांनी ते सगळं पाहायचं, अभ्यास करायचा आणि मग त्याच्या ठराविक चाचण्या द्यायच्या आणि शेवटी एक अंतिम परीक्षा त्याच्यामध्ये होते. हे साधारणतः एक स्वरूप आहे. आणि दुसरं स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये आपण झूम सेशन्स असतील किंवा इंटरॅक्टिव्ह स्वरूपात गुगल क्लासरूम असेल की आपण लाईव्ह स्वरूपामध्ये एकमेकांच्या सोबत इंटरॅक्ट करतो आणि शिकतो. तर एक जो मार्ग आहे तो थोडा स्पॉन्टॅनिटीचा आहे की आता आपण काय करतो त्याची आपण थोडीशी चर्चा करू आणि एकमेकांकडून फीडबॅक घेऊन आपण पुढे जाऊ. आणि एक आहे की मला जे शिकवायचंय ते मी रेडी ठेवलेले, तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही ते घेऊन शिकत राहा. जसं आपण फ्रीज मध्ये अन्न ठेवतो, दिवसभरात ज्याला पाहिजे त्यांनी येऊन आपल्या आपल्या सोयीनी खात राहा, असं एक फ्रोझन फूड या स्वरूपामध्ये आपण काही कोर्सेस आपण तयार करून ठेवतो. तर हे दोन्ही मार्ग वापरताना दोन्हीचा विद्यार्थ्याची कॅरेक्टरिस्टिक्स खरं तर खूप बदललेली असतात. पहिला जो विद्यार्थी आहे की जो असं रेडी असलेले कोर्सेस अडॉप्ट करतो आणि पुढे जातो, हे कोर्सेस तयार करताना सामान्यपणे विद्यार्थी कसा असावा, त्याचे ऍट्रिब्यूट काय असायला पाहिजे, तर सगळ्यात आधी त्याची पूर्व अट आहे त्याची स्वतःची शिकण्याची प्रेरणा खूपच हाय पाहिजे, ज्याला त्याचं स्वतःचं मोटिवेशन म्हणून लर्निंग मोटिवेशन ते खूप हाय लेवलचं जर असेल तर त्याच्यासाठी मूक्सचा मार्ग उपयोगी पडतो.
कारण त्याला स्वतःला शिकायची प्रबळ इच्छा आहे म्हणून ज्या ज्या मार्गाने मिळेल तो शिकून ते पुढे जाऊ शकतो. तर हाय मोटिवेशन असणं हे महत्वाचं वैशिष्ट्य त्या विद्यार्थ्याजवळ असावं. आणि दुसरा जो विद्यार्थी आहे याची मोटिवेशन लेवल आपल्याला तयार करत न्यायची असते. हळूहळू त्याला तयार करत न्यायचंय, त्याला एनकरेज करायचंय शिकायला. तर दोन्हीमध्ये खूप फरक पडतो. म्हणून मूक कोर्सेस मधून शिकणारा विद्यार्थी आणि इंटरॅक्टिव्ह सेशन मधून शिकणारा विद्यार्थी याच्या वैशिष्ट्यांमध्ये फरक आहे. हा काही मार्ग म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी दोन्ही मार्ग सुटेबल आहेत असं काही आपल्याला मानायचं कारण नाही. आणि जसं आपण काही गृहीतक जी मानलेली असतात ना तर ती पुन्हा पुन्हा तपासायची आणि दुरुस्त करायची गरज असते. जसं एक गृहीतक आपल्याला नेहमी असं शिकवलं जातं की माणूस आजन्म शिकत असतो, जन्माला आल्यापासून माणूस मरेपर्यंत शिकतो, माणसाचं शिकणं ही नैसर्गिक गोष्ट आहे असं आपण मानतो. खरं तर ही गृहीतकं तितकीशी पुरेशी खरी नाहीयेत. म्हणजे ती कदाचित आपण काही वरवरच्या साध्या साध्या गोष्टी शिकण्याबद्दल आपण म्हणू शकू असं की काल परवापर्यंत मी एक मोबाईल वापरत होतो, आता दुसरा वापरायला लागलो, काल ह्या बटनच्या ऐवजी ते बटन वापरायला लागलो. तर असं थोडंफार प्रोसिजरल नॉलेज आपण शिकत राहू जन्मभर, पण याला काही अध्ययन म्हणता येत नाही, याला काही शिक्षणही म्हणता येत नाही, अध्ययन म्हणता येत नाही. अध्ययन ही कोणतेही सिद्धांत, तंत्र, कौशल्य जाणीवपूर्वक, पद्धतशीरपणे आणि प्रगतिशीलपणे आत्मसात करत नेण्याची गोष्ट असते. म्हणून तिला इतकी नैसर्गिक इच्छा म्हणून आपल्याला चालत नाही. जर नैसर्गिक इच्छेनच माणूस शिकत राहिला असता तर मग अनेक लोक खूप वेगळ्या प्रगतीपर्यंत आपोआप पोहोचले असते, काही न करता कोणत्याही फॉर्मल इन्व्हायरमेंट शिवाय तिथपर्यंत जाऊ शकले असते. तर म्हणून आपण थोडीशी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला काही गोष्टींवरती टीका करायला खूपच आवडते. जसं क्लासरूम टीचिंग याच्यावरती टीका करायला आपल्याला खूपच आवडते की 4 भिंतीत कधी खरं शिक्षण असतं का, 4 भिंतीत जे दिलं जातं त्याला शिक्षण म्हणत नाही, ते काही अध्ययन नाही. या सगळ्या टीका आपल्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. पण क्लासरूम आपल्यासाठी काय करते हे जर विचारात केलं, एक कॉन्ड्युसिव्ह वातावरण जे पाहिजे ते आपल्याला देते. म्हणजे जिथं ऊन, पाऊस, कोणताही सीझन असो तुम्ही सेफली येऊन बसू शकता, एकत्र राहू शकता, इंटरॅक्ट होऊ शकता, अशी दुसरी जागा आहेच कोणती? तर ती आपल्याला एक कॉन्ड्युसिव्ह वातावरण देते आणि एक आपल्याला सेफ वातावरण देते. शिकण्यासाठीची एक वातावरण निर्मिती करते. ते बेंचेस, बाक, फळा, शिक्षकांची उपस्थिती, आपल्या परस्परांची उपस्थिती, ही सगळी उपस्थिती शिकण्यासाठीच एक एन्व्हायरमेंट तयार करते, मोटिवेशन आपल्या मनात तयार करत असते. म्हणून क्लासरूमला जितकं आपण ब्लेम करतो तितकी ती आपली टीका खरी नाहीये, वास्तवाला धरून नाहीये. वर्ग आपल्याला शिकण्यासाठी खूप मदत करतो आणि ती इतकी मदत करतो की वर्गातल्या जर साध्या साध्या गोष्टी आपल्याला औपचारिकपणे जर आपण शिकल्या नाही आणि अनौपचारिकपणे आपण शिकायचं ठरवलं तर आपलं आयुष्य निघून जाईल आणि आपली शैक्षणिक प्रगती फारशी झालेली नसेल. उदाहरणार्थ समजू आपण की काय खायचं हे आपण नैसर्गिक रीतीने प्रत्येक वेळी समजा शोधायचं ठरवलं, हे फळ खाण्यायोग्य आहे की नाही, हे खाण्यायोग्य आहे की नाही, ते खाण्यायोग्य आहे की नाही. तर जन्मभर फक्त खाद्यपदार्थ काय आहेत किंवा खाण्यायोग्य काय हे शोधण्यातच आपला जन्म जाईल. पण आपल्याला जेनेटिकली काही गोष्टी साचून राहतात आपल्या मनामध्ये की हा ही फळं खाण्यायोग्य असतात, ह्या वस्तू खाण्यायोग्य असतात. आपल्याला सांगितलं जातं की भाकरी, चपाती अशी अशी केली. हे जे आपल्याला शिकवलं गेलं याच्यामुळे आपलं खाण्यातल्या शोधाचं प्रमाण कमी झालं, बाकीच्या शोधाकडे आपण लक्ष देऊ शकलो. तर फॉर्मल एज्युकेशन, 4 भिंतीतलं शिक्षण, चौकटीतलं शिक्षण आपल्याला खूप मोठं संचित एका वेळेला देत असतं. त्यामुळे त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. आपण त्याच्यावर कितीही टीका केली, टीका करायला हरकत नाही, ती प्रगतीसाठीची गोष्ट आवश्यक मानू आपण, पण त्याच्यावरती कितीही टीका केली तरी आपल्या ओव्हरऑल प्रगतीसाठी आणि आपल्याला ज्ञान म्हणून, कौशल्य म्हणून, माणूस म्हणून पुढे जाण्यासाठी ही प्रक्रिया आपल्याला मदत करते. तर वर्गामध्ये जो विद्यार्थी येतो त्याला एनकरेज करत करत हळूहळू आपल्याला स्वयंपूर्ण बनवणं हा आपला एक प्रकारचा शिकवण्यामागचा उद्देश असतो की त्याला शिकवत शिकवत स्वतः शिकायला पात्र बनवायचं. मग तो मूक शिकेल, मग तो स्वयं शिकेल, मग त्याच्या पद्धतीने जगभरात तो शिकत राहील. पण आधी त्याची शिकण्याची पात्रता तयार होण्यासाठी, त्याचं नर्चरिंग होण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष इंटरॅक्शनचा मार्ग स्वीकारावा लागतो. मग मोटिवेशन तयार झाल्यानंतर वर जो मार्ग सुचवलेला आहे त्या कोर्सेसकडे जात आहेत. तर शिकणाऱ्या विद्यार्थ्याची ऍट्रिब्यूट्स आधी विचारात घ्यावी लागतात, मग त्याच्यासाठी कोणतं तंत्र सुटेबल आहे हे आपण थोडंसं डिफाईन करून पुढे आपण जाऊ शकतो. आता दुसरी गोष्ट की ज्याला आपण शिकणं म्हणतो ती थोडीशी एक मोठी संकल्पना आहे. अध्ययनापेक्षा शिक्षणाची संकल्पना अजून थोडीशी
ब्रॉड असलेली संकल्पना असते की ज्याच्यामध्ये माणसाची घडणूक होणं, त्याच्या विचार, त्याच्या आयडियाज, त्याच्या कल्पना आणि या हळूहळू जाणीवपूर्वक तयार करणं आणि मग त्याला त्या व्यवहारामध्ये उतरवण्याची त्याची कॅपॅसिटी तयार करणं, असं थोडंसं शिक्षणाचं स्वरूप आहे. पण त्याची सगळी कोर प्रक्रिया कशात चालते, तर ती क्लासरूमच्या इंटरॅक्शन मध्ये चालत असते. तर वर्ग काही आपल्याला फक्त तथ्यपूर्ण माहिती देण्यासाठी नसतो. जसं आताच्या काळातलं आपण फारच जर ठरवलं आणि आपण थोडासा विचार असा करू की मी आता जे सांगत आहे इंटरॅक्टिव्हली, हे सांगण्याच्या ऐवजी गुगल मधून मला ही माहिती मिळणार नाही का, त्याचं उत्तर आहे निसंदिग्धपणे मिळेल. मला फक्त माहितीच पाहिजे, मला फक्त तथ्यच पाहिजे, तर मला तथ्य मिळवण्यासाठी शिक्षकाची आणि वर्गाची गरज नाही. ही गोष्ट अगदी उघड आहे. कारण माहितीचे खूप स्रोत आहेत. जसं आपल्याकडे आधीचे जे परंपरागत स्रोत होते ते ग्रंथालय होती, पुस्तकं होती, हे सगळे होते. आता मला तथ्य आणि माहितीच पाहिजे असेल तर मला खूप मोठी साधनं सुविधा उपलब्ध आहेत. पण शिकणं किंवा अध्ययन म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन गेनिंग नाहीये, तर ती त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आपल्या आयडियाज ब्रॉडेन करत जाणं, कल्पनांचा विस्तार होत जाणं आणि गोष्टी एकांगीपणे न कळता प्लुरलिस्टिक वे न कळणं, त्या पर्सनलाइज होणं महत्वाचा मुद्दा आहे. की मी जे शिकतो आहे त्याचं मला वैयक्तिकीकरण करता येणं, मी जे शिकतो याचं मला माझ्या वैयक्तिक जीवनातलं उपयोजन, सोशल लाईफ मधलं उपयोजन, या वेगवेगळ्या दिशेनं जाता येणं, याच्यासाठी मला इन्फॉर्मेशन पुरेशी नसते, मला त्याच्या पलीकडची गोष्ट लागते. म्हणून लर्निंग म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन गेनिंग किंवा माहिती घेणं इतक्या स्वरूपात त्याच्याकडे आपण पाहता कामा नये. मी फक्त हे परत एकदा थोडीशी गोष्ट रिपीट करून सांगतो की आपण हे सगळं बॅकग्राऊंड म्हणून काही गोष्टी पाहत आहोत. वर्गातल्या प्रोसेसचं बॅकग्राऊंड साठी आता जे ऑनलाईन लर्निंग आणि ते जे चालू आहे याचा एक पार्श्वभूमी म्हणून विचार करूनच हे काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज या स्वरूपामध्ये या गोष्टी मांडलेल्या आहेत. तर आता जे काही टीचरच्या दृष्टीनं ऑनलाईन लर्निंगचे ऍडव्हान्टेजेस वाटतात त्यातले 2-3 मुद्दे म्हणून, एक म्हणजे त्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहता येतात, तंत्र वापरून पाहता येतात, त्याचा एक आनंद असतो तंत्र वापरण्याचा. तर मला एक थोडासा स्पेस मिळतो इनोव्हेटिव्ह मेथड्स वापरण्याचा, प्रयोग करण्याचा. दुसरी गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे मी जॉग्राफिकल बाउंड्रीजच्या पलीकडे जाऊ शकतो. वर्गाला जसं जॉग्राफिकल बाउंड्रीज आहेत तशा न ठेवता मला टाइम अँड स्पेस, काळ आणि स्थळ या दोन्हीच्या मर्यादा ओलांडून मला थोडंसं पलीकडे जाता येतं आणि मोठ्या प्रमाणातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. म्हणजे स्पेशली ही सगळी तंत्र दूरस्थ पद्धतीने शिकायसाठी उपयोगी तंत्र आहे. ते एक साधारणतः त्याचे काही ऍडव्हान्टेज म्हणून आपण म्हणूया. डिसएडव्हान्टेज मध्ये पहिलं जे डिसएडव्हान्टेज लिहिलंय ते लिहिलेलं आहे ऑनलाईन टीचिंग टेक्स टाइम अँड प्रॅक्टिस. तर वाटताना असं वाटत नाही सुरुवातीला की आपल्याला हा काही हर्डल आहे, हे काही डिसएडव्हान्टेज आहे. पण ऑनलाईन शिकवणं ही खूपच वेळखाऊ प्रक्रिया आहे. म्हणजे जसं आपण म्हणूया की एखादा सिनेमा आपण पाहतो 3 तासाचा, पण तो 3 तासाचा सिनेमा तयार होण्यासाठी केवढ्या मोठ्या लोकांची टीम काम करते, किती माध्यमांमध्ये काम करावं लागतं, किती लोकांना काम करावं लागतं, किती त्याची रिहर्सल करावी लागते. म्हणजे 3 तासाचा एक सिनेमा आपल्या समोर येण्यासाठी कदाचित जे काम चालतं ते वर्षभर चाललेलं काम असू शकतं. किंवा अलीकडे जी स्पीड दिलेली आहे, लोक 20-20 तास काम करतात, 10-10 तास काम करतात आणि 3 महिन्यात सिनेमा संपवतात. पण सर्वसामान्यपणे आपण रोजचं 8-10 तासाचं काम असं गृहीत धरलं तर वर्षभर काम केल्यानंतर आपला एक 2.5-3 तासाचा सिनेमा या स्वरूपात तो आपल्या समोर येत असतो. मग एक मनोरंजनासारखी एक गोष्ट जर तयार व्हायला इतका प्रदीर्घ काळ घेऊ शकते तर अध्यापनासारखं गंभीर काम, सस्टेनेबल काम, कारण मी जे शिकवलेलं आहे तर हे शिकवणं माझं आत्ताच्या तासापुरतं आहे का? मी 10 वाजता शिकवलं, 11 वाजता माझा क्लास संपला आणि मी शिकवलेल्याचं मूल्य 11 वाजता संपलं, असं होतं का? तर ते दीर्घकालीन मूल्य आहे. मग ज्याच्यामध्ये इतकं लॉंग लाईफ पोटेन्शियल आहे, ज्याचं महत्व इतकं दीर्घकालीन आहे, अशी गोष्ट मी जे ऑनलाईन स्वरूपामध्ये शिकवतो तर ती आपण इतकी इझी, कमी वेळ घेणारी कशी काय मानू शकतो? म्हणून खरं जर आपल्याला पूर्वतयारीनं त्याच्याबद्दल शिकवायचंय, प्रत्येक लर्नरचा गंभीरपणे विचार करून शिकवायचंय, त्याचं एक लॉंग टर्म मूल्य लक्षात घेऊन आपल्याला ते जर शिकवायचंय तर त्याच्यासाठी वेळ लागतो.
हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट की आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये ज्या आत्मविश्वासानं सहजतेनं आपण शिकवू शकतो तसं कॅमेऱ्याच्या समोर ऑनलाईन शिकवणं ही गोष्ट नसते. तिच्यामध्ये सरावाची गरज आहे. कारण जसं आता मी इंटरॅक्टिव्ह बोलतो आहे, माझा एखाद्या शब्दाचा उच्चार चुकला काही फरक नाही पडत. मी एखादी गोष्ट पुनरुक्त केली काही फरक नाही पडत, कारण मी ती दुरुस्त करू शकतो बोलताना, किंवा रोजच्या एकमेकांच्या इंटरॅक्शन समजतं की याचा आमका उच्चार असा येतो, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. पण जेव्हा मी एखादी प्री रेकॉर्डेड कोर्स म्हणून तयार करतो तेव्हा मला प्रत्येक शब्दाच्या उच्चाराबद्दल जागरूक असायचंय. मला माझ्या प्रत्येक चेहऱ्याच्या हावभावाबद्दल, एक्सप्रेशन बद्दल मला जागरूक असायचंय. मला जे जे मी करतो त्याचं लॉंग टर्म मूल्य विचारात घेऊन, त्याचा प्रभाव विचारात घेऊन मला जागरूक असायचे. प्रत्येक शब्दाबद्दल, प्रत्येक उदाहरणाबद्दल, प्रत्येक दृश्याबद्दल, प्रत्येक क्लिप बद्दल मला जागरूक असायचे. असं जर मला करायचं असेल तर मला सरावाची आवश्यकता असते. त्यामुळे 1 तासाचं लेक्चर जर एखाद्याला द्यायचं असेल ऑनलाईन मधलं, तर ते 1 तासाचं लेक्चर ही किमान म्हणजे आपण असं म्हणूया की एका आठवड्याची तयारी आहे. म्हणजे आपण नीटपणे त्याच्याकडे सरावाचा, आपण रुळल्यानंतर कदाचित फार तर 2-3 दिवसाची गोष्ट आपण ती म्हणू शकतो. पण किमान 1 तासाचं लेक्चर हे आपली 10-15 तासाची तयारी झाल्याशिवाय 1 तासाचं लेक्चर तयार होत नाही. आणि जे लोक ऑनलाईन प्रॅक्टिसेस मध्ये आहेत त्यांना याची सुस्पष्ट जाणीव आहे, याची सुस्पष्ट कल्पना आहे. म्हणजे जसं आता NPTEL किंवा स्वयं जे कोर्सेस तयार करतात तर ते वर्ष एक कोर्सेस तयार करायला वेळ देतात. एका प्राध्यापकाला त्याच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ देतात. त्यांना दिलं जाणारा मानधनाचा आकडा पण प्रचंड मोठा, कारण त्याची ती मेहनत आणि पूर्वतयारीचा भाग आहे म्हणून ती तशा स्वरूपात दिली जातात. तर आपल्याला जे असं वाटतं की ऑनलाईन टीचिंग ही आपण काय नाही, आता कॅमेऱ्यासमोर जायचं, उभं राहायचं आणि शिकवायचं, तशी ती गोष्ट नाही. ती वेळ घेणारी गोष्ट आहे आणि ती प्रचंड सराव मागणारी सुद्धा गोष्ट आहे. तर हे थोडंसं त्याचं डिसएडव्हान्टेज आहे, डेफिनेटली आहे. म्हणून कदाचित ते काही जणांना नसेल, काही जणांसाठी, पण मला जे असं वाटतं निरीक्षणानं, तर म्हणून मी त्याला डिसएडव्हान्टेजच्या यादीमध्ये घेतलंय. दुसरी गोष्ट की याच्यातला दुसरा जो मुद्दा असतो की मी जे शिकवतो आहे तर ते मुलांना समजतं आहे की नाही, आकलन झालंय की नाही, याचं मूल्यमापन करण्याचं कोणतंच फेअर तंत्र मला ऑनलाईन मध्ये पटकन सापडत नाही. कारण म्हणजे आपण असं गृहीत धरू की अध्ययन करताना मुलं पास होण्याचं जे महत्व आपल्याकडे आहे असाधारणपणे, याच्यासाठी जे टॅक्टिक शोधून काढणार म्हणजे काढणारच. म्हणजे अगदी स्वयं किंवा याच्या प्रॅक्टिसेस मध्ये आपण बघतो ना की मुलं असाइनमेंट एकमेकांची शेअर करतात, कोणाचं उत्तर चूक आहे बरोबर आहे ते बघायचं, मग सगळ्यांनी इंटरनल मध्ये बरोबर सगळ्यांना जास्त मार्क मिळाले पाहिजे, अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस केल्या जातातच, उघडपणे केल्या जात आहेत. तर या प्रॅक्टिसेस आपल्याला दाखवतात की ते शिकतायत की नाही हे एन्श्युअर करण्यासाठीचं कोणतंही फेअर मूल्यमापनाचं तंत्र आपल्याला अजून याच्या समांतरपणे विकसित करता आलेलं नाही. तर हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. मी जे शिकवतो आहे तर ते बरोबर शिकवल्या चाललंय की नाही याचं मूल्यमापन करायला कठीण गोष्ट जाते. दुसरा मुद्दा की जे फेस टू फेस कनेक्टेड असल्यामुळे जे फ्री कॉन्व्हर्सेशन, डिस्कशन, मेंटॉरिंग पॉसिबल होतं, तर ते अशा ऑनलाईन लर्निंग मध्ये पॉसिबल होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की तंत्रज्ञानाच्या जर मर्यादा आल्या तर आपण जॉग्राफिकल बाउंड्रीज नाही आणि काहीच नाही, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तंत्रज्ञान आपल्याला कोणत्याही क्षणी आपल्या अध्यापनापासून वंचित ठेवू शकतं. कोणत्याही सेकंदाला ते बंद पडलं तर काम संपलं आपलं. तर ही काही ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज शिक्षकाच्या दृष्टिकोनातून, काही ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून. तर याचं काय ॲडव्हान्टेज म्हणता येईल तर ते हे की याच्यामुळे वेगवेगळ्या तंत्रांनी साधनांनी शिकण्याची विद्यार्थ्याची पात्रता तयार होते. याच्यानंतर आताची जी दुर्धर अवस्था आलेली आहे तिच्यामुळे जे काही इंटरप्शन आलेले आहेत, आपल्याला ज्या काही बाधा आलेल्या आहेत शिकण्यातल्या, त्या बाधा आपल्याला येत नाहीत, त्या दूर करता येतात. आणि आपल्या स्वतःच्या वेगानं आणि आपल्या स्वतःच्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येतं. लर्निंग ॲट ओन पेस ज्याला म्हणतात, स्वतःच्या गतीनं स्वतःच्या पद्धतीनं शिकता येतं. याच्यानंतर काही उणिवा ज्या आपल्याला सांगता येतील तर त्या म्हणजे आपल्याला फ्री फ्लोईंग कन्व्हर्सेशन नाहीये, डिबेट्स होत नाहीत, डिस्कशनची लिमिटेशन पडते, कारण लिमिटेड डेटा आहे, लिमिटेड टाइम आहे, लिमिटेड तंत्र आहे, अनेकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचंय. याच्यामुळं पुरेशा चर्चेला जो अवकाश लागतो हा अवकाश भेटत नाही.
याच्यानंतर मूल्यमापनातल्या समस्या जशा शिक्षकाला आहेत तशा विद्यार्थ्याला स्वतःला तशा फेस कराव्या लागतात. आणि वर्गामध्ये बसून न शिकण्यामुळं, स्वतःच्या घरीच राहून शिकण्यामुळं बाकी जे काही त्याचं अवधान विचलित करणारे घटक असू शकतात ते आपल्याला माहिती आहेत. साधा आपला एखाद्याचा माईक जरी म्यूट करायचा राहिला तर तो सगळ्यांसाठी डिस्टर्बन्स क्रिएट करतो, हा अनुभव आपण घेतो. त्यामुळं तो घरी राहून जर शिकत असेल तर घरच्या कामांमुळं जे जे डिस्टर्बन्सेस येऊ शकतात तर ते डिस्टर्बन्सेस त्याला शिकण्यापासून दूर नेणार आहे. आणि हे काही फक्त म्हणजे आपण असं म्हणूया की इतकं काही टेक्निकल काम म्हणून नाही की काहीतरी कोणीतरी आले म्हणून दरवाजा उघडला नंतर तो पुन्हा जॉईन झाला, असं नाहीये. त्याला जर काही इमोशनली अफेक्ट करणाऱ्या त्या गोष्टी जर झाल्या असतील त्यावेळेला तर मग ती लर्निंग वरती मोठा पुढच्या काही दिवसांचा प्रभाव टाकणारी गोष्ट होऊ शकते. तर म्हणून घरातल्या साध्या साध्या गोष्टी की ज्या शिकण्याला खूप अडथळा आणू शकतात तर त्या ऑनलाईन लर्निंगसाठी फारच उपकारक ठरतात आणि मग तो शिकण्याच्या प्रक्रियेपासून दूर घेऊन जातात. तर अशा प्रकारे काही डिसएडव्हान्टेज ऑनलाईन लर्निंगची आणि घरी बसून शिकण्याची जी आहे तर ती आपल्या पुढे मांडली. तर आता ही सगळी जी काही शिकण्याची आपण काही घटक, त्याचं वर्तमान, त्याची काही एक अनऑर्गनाइज्ड या स्वरूपामध्ये का असेल आपण वर्तमान काळातले काही फॅक्ट, काही मुद्दे आपल्या समोर ठेवले. आता जेव्हा मी शिकणं ही प्रक्रिया म्हणतो, प्रत्यक्ष वर्गातलं शिकणं म्हणतो, तिच्याविषयी काही जी संशोधनं झालेली आहेत आणि माणूस शिकतो कसा याच्याविषयी सायकोलॉजीमध्ये आणि शिक्षणशास्त्रात दीर्घकाळ विचार झालाय. म्हणजे 100-200 वर्षाच्या सिद्धांताची निदान परंपरा आहे की अध्ययन म्हणजे काय, एकाच गोष्टीची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणं. सायकोलॉजिस्ट त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात की अध्ययन कशाला म्हणायचं, शिकणं कशाला म्हणायचं. आणि आजच्या तारखेपर्यंत तरी शिकण्याची ही एक अशी एक व्याख्या आहे, असं काही कोणाला डिफाईन करता आलेलं नाही की हे म्हणजे शिकणं. शिकणं एक थोडीशी सापेक्ष व्याख्या मानावी लागते, सापेक्ष गोष्ट मानावी लागते की लहान असताना मुलाला त्याच्या हाताने खाता येणं हे शिकणंच मानावं लागतं वर्तनाच्या पातळीवर. तर कोणता वयोगट आहे, कोणती व्यक्ती आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, कशा स्वरूपाचा आहे याच्यानुसार थोडी अध्ययनाची व्याख्या बदलती आहे. असं मानत मानत अध्ययन ही एक थोडी सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. अशा स्वरूपाच्या म्हणजे कोणत्याही अव्याख्यित परिस्थितीकडे आपल्याला अध्ययनाचा अभ्यास आपल्याला घेऊन जातो. पण प्रत्यक्ष वर्गातल्या ज्या इंटरॅक्शन चालतात याच्याविषयीचा अभ्यास हा 2 प्रकारे करण्यात आला होता. एक जो अभ्यास करण्यात आला त्याला म्हणतात की जे शिकवलं गेलं त्याचा परिणाम काय झाला, याला प्रॉडक्ट ओरिएंटेड स्टडीज झाल्या असं म्हणूया याला, की परिणाम काय झाला, प्रॉडक्ट वरून काय डिफाईन करायचा प्रयत्न करणं. तर हा एक मार्ग झाला. दुसरा एक मार्ग असा होता की प्रॉडक्ट कडे लक्ष देऊ नका, प्रोसेस कडे लक्ष द्या, प्रॉडक्ट येणारच आहे. ते एक प्रोसेस ओरिएंटेड या स्वरूपातले काही अभ्यास आहेत. आम्ही वर्गात शिकवण्या कसं जात आहे याच्या प्रोसेस कडे लक्ष दिलं तर प्रॉडक्ट अल्टिमेटली चांगलं येणार आहे. फक्त प्रॉडक्ट कडे लक्ष दिलं तर मग प्रोसेसमध्ये माल प्रॅक्टिसेसची शक्यता अधिक आहे, असं काही जण म्हणजे अभ्यासकांचे गट असं मानतात. तर काही अभ्यास हे प्रॉडक्ट ओरिएंटेड झाले, काही अभ्यास हे प्रोसेस ओरिएंटेड झाले. पण प्रोसेस आणि प्रॉडक्ट यांना जोडणारं एक मॉडेल 80च्या दशकामध्ये डंकिन आणि बिडल या 2 शिक्षण शास्त्रज्ञांनी विकसित केलं. आणि वर्गातली प्रक्रिया कशी चालते याचे एक मानचित्र त्यांनी त्या मॉडेलच्या मदतीने मांडलं. आणि जगभरामध्ये सामान्यपणे वर्गाच्या अध्ययन प्रक्रियेबद्दल आजही अभ्यासासाठी ते मॉडेल उपयुक्त मानलं जातं की वर्गाच्या अध्ययन प्रक्रियेचं नेमकं वर्णन बऱ्यापैकी या मॉडेलमध्ये करण्यात आलेलं आहे. ते मॉडेल आपल्या समोर ठेवतो. याच्यामध्ये सामान्यपणे 3 प्रकारची टप्पे मानू आपण शिकवण्यातले. एक म्हणजे मी शिकवण्याच्या आधी काय करतो असा एक टप्पा, मी प्रत्यक्षात शिकवतो तो टप्पा, आणि तिसरा आपण म्हणूया की शिकवणं झाल्यानंतरचा जो एक टप्पा असतो पोस्ट टीचिंग फेज ज्याला आपल्याला म्हणता येईल. असा एक पोस्ट टीचिंगचा एक टप्पा आपल्याला मानता येईल. हा जो पहिला भाग आहे की ज्याचं वर्णन करताना प्रीसेज व्हेरिएबल्स असं केलेलं आहे. एक शिक्षक वर्गात येण्याच्या आधीच्या काय काय गोष्टी असतात या सगळ्यांना आपण म्हणू अध्यापन पूर्व चले,
की या गोष्टी शिक्षक काय काय तयारी करतो, तो कशा स्वरूपात जडणघडण होत आलेला आहे, या सगळ्याचं वर्णन या प्री सेज व्हेरिएबल्सच्या स्वरूपात आपल्याला करत आहे. दुसरं असं की वर्गात येण्यापूर्वी विद्यार्थी काय आहे, हा एक भाग झाला. वर्गात येण्यापूर्वी शिक्षक काय होता, वर्गात येण्यापूर्वी विद्यार्थी काय होता, तर हे झाले प्री सेज व्हेरिएबल्स. मग प्रत्यक्ष वर्गात आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन घडतायत, काय काय चाललंय वर्गामध्ये, याला म्हणूया आपण प्रोसेस व्हेरिएबल. आणि मग ती जी प्रोसेस झाली तिचा जो परिणाम आपल्याला दिसतो याला म्हणायचं प्रॉडक्ट व्हेरिएबल्स. यांचा एकमेकांवर काय परिणाम झाला याची चर्चा प्रॉडक्ट व्हेरिएबल मध्ये आपल्याला करत आहे. आपण ही क्रमाक्रमाने एक एक स्टेज आणि त्याच्यातल्या व्हेरिएबल्स बद्दल आपण. एक शिक्षक आजच्या तारखेला, समजा आज काय 28 तारखेला 28 सप्टेंबर 2020 ला एक शिक्षक या क्षणी वर्गामध्ये गेला, तर या वर्गात तो काय शिकवणार आहे हे कधी डिसाईड झालं, तर आपण असं म्हणूया की आज त्यांनी जे काय सिलेबस मधला टॉपिक निवडलेला आहे त्याच्या पुरती ती लिमिटेड गोष्ट मानता येते, तशी ती लॉंग टर्म मानावी लागते. टीचर फॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे मी जर आज वर्गामध्ये एक्स हा टॉपिक शिकवणार आहे, तर मी एक्स हा टॉपिक मी स्वतः कसा शिकला होता, मी त्याचा अनुभव कसा घेतला होता, तेव्हा ते डिसाईड झालं की मी तो अनुभव वर्गामध्ये कसा शिकवणार. कदाचित तेव्हा मला शिक्षक व्हायचंही नव्हतं, पण तेव्हा मी तो कसा शिकला याला म्हणायचं टीचर फॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स. मी ती गोष्ट कशी शिकली, शक्यता अशी असते की मी तशाच प्रकारे शिकवणार आहे. म्हणून मी वर्गामध्ये जी गोष्ट शिकवणार आहे हिचा संबंध कुठे आहे, तर माझ्या फॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्सेस पर्यंत. माझी जडणघडण होणं, मी तो विषय शिकणं, मी कोणते कोणते दृष्टिकोन त्याच्या बरोबर घेतले, ते सगळे एकत्रितरित्या न कळतपणे अप्रत्यक्षपणे वर्गामध्ये परिणाम करणार आहेत. दुसरं की टीचर ज्या सोशल क्लास मधून येतो, ज्या वयोगटामध्ये असतो, आणि शिक्षकाचं जे लिंग असेल किंवा वयोगट असेल, वेगवेगळ्या आयडेंटिटीज असतील, जे जे काही असेल, ती प्रत्येक गोष्ट माझ्या वर्गातल्या शिकवण्यावर परिणाम करणार, ती प्रत्येक गोष्ट परिणाम करणार आहे. एक मुद्दा, हा जो फॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहे हा कोणत्याही व्यक्तीचा भाग असू शकतो, त्याचे अनुभव तयार होणे, याला काही फक्त टीचर असावा लागत नाही. पुढे त्याने टीचर व्हायचं ठरवलं, टीचरचं ट्रेनिंग घेतलं, मग मी एक व्यक्ती म्हणून घेतलेले अनुभव, नंतर मी शिक्षक होण्यासाठीचे घेतलेले प्रशिक्षणात्मक अनुभव, हा दुसरा मुद्दा झाला. मग याच्यामध्ये मी कशा प्रकारे क्लासेस अटेंड केले, युनिव्हर्सिटी कसं अटेंड केलं, ट्रेनिंग प्रोग्राम्स कसे मी घेतले, मी कशा प्रकारे अध्यापनाचा सराव घेतला, मी काय काय केलं शिकण्यासाठी म्हणून, वाचन कसं केलं, नोट्स कशा काढल्या असतील, जे जे काही केलं असेल, तर हे टीचर होण्यासाठीचे जे मी अनुभव घेतले हा दुसरा मुद्दा. एक व्यक्ती म्हणून मी घेतलेले अध्ययन अनुभव, दुसरं शिक्षक म्हणून मी घेतलेले प्रशिक्षणात्मक अनुभव, आणि तिसरं मग शिक्षक म्हणून माझ्याकडे असलेल्या प्रॉपर्टीज, माझी वैशिष्ट्य, म्हणजे मला कोणत्या प्रकारची कौशल्य येऊ शकतात, मग बुद्धिमत्ता किती आहे, माझं मोटिवेशन लेवल काय आहे, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहे, या तीन गोष्टी ज्या असतील त्या माझ्या वर्गातल्या उपस्थितीवरती ठळक परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत. याला प्री सेज व्हेरिएबल म्हणतात. मी हे तीनचं भांडवल घेऊनच वर्गात येत असतो. वर्गात येताना या तीन गोष्टी सोबत होते. आता याच्यामध्ये प्रत्यक्षात मी टॉपिक बद्दल काहीच बघत नाहीये आता, की जो मला एक टॉपिक शिकवायचा आहे त्याच्याबद्दलची चर्चाच नाही करत आहे. मी कसे अनुभव घेतले, प्रशिक्षणात्मक अनुभव कसे घेतले, शिक्षक म्हणून माझी वैशिष्ट्ये कशी आहेत, या तीन गोष्टींच्या बरोबर नंतर मी आशय घेऊन येतो. कारण या तीन गोष्टी, आशयाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, आशयाच्या खोलीपर्यंत जाण्याची माझी क्षमता, आशयाचं मला जे काही तथ्य त्याच्यातली अवगत झालेली आहेत, या सगळ्याची स्थिती हे कशावर अवलंबून, या तीन गोष्टीवरच ते अवलंबून. म्हणून या तीन कडे त्यांनी डंकिन आणि बिडलनी मूलभूत व्हेरिएबल्स म्हणून पाहिलं, प्रीसेज व्हेरिएबल्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं. मग दुसरी गोष्ट अशी आहे की जो विद्यार्थी आलेला आहे तर हा काय काय घेऊन येणार आहे, तर जसं शिक्षक त्याचं काही काही सोशल बॅकग्राऊंड घेऊन आलेला आहे, काही अनुभव घेऊन आलेला आहे, विद्यार्थी त्या गोष्टी घेऊन येणार आहे व्यक्ती म्हणून, पण त्याच्याबरोबर तो कोणत्या शाळेत आहे, तो ज्या सोसायटीत राहतो, शाळेत राहतो, तिचे संदर्भ घेऊन येणार आहे, ज्या वर्गामध्ये तो आहे, हा क्लासरूम कॉन्टेक्स्ट म्हणजे मी जर युजी पहिल्या वर्षाला आहे, दुसऱ्या वर्षाला आहे का तिसऱ्या वर्षाला आहे, कोणत्या क्लासरूम मध्ये कोणते कोर्सेस घेणार आहे याचा कॉन्टेक्स्ट.
तिसरी गोष्ट की आपल्या वर्गामध्ये एकूण मुलं किती असणार आहेत, ज्याला क्लास साईज म्हणता येईल आपल्याला, वर्गातली संख्या किती आहे, टेक्स्टबुक किती आहेत, एज्युकेशनल काय मीडिया वेगवेगळे काय काय स्वरूपाचे आहेत, याच्यानंतर ज्या वर्गाच्या वातावरणात मी शिकवणार आहे ते वातावरण कशा स्वरूपाचं असणार आहे, तिथलं इथनिक कॉम्पोजिशन कसं असणार आहे, आणि शाळेचाच विस्तार किती लहान आहे मोठा आहे, या सगळ्या अँबियन्सचा इफेक्ट हा माझ्या वर्गातल्या वर्तनावर पडणार आहे. म्हणजे शिक्षकाचं वर्तन या 3 चलांनी घडलेलं असेल, विद्यार्थ्याचं वर्तन काही चलांनी घडलेलं असेल, आणि प्रत्यक्षात हा क्लासरूमचा जो कॉन्टेक्स्ट असेल तो असा की इथं विद्यार्थ्याला कोणते अनुभव दिले जाणार आहेत, विद्यार्थ्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, ते अनुभव देताना कोणता सोशल क्लास समोर आहे, कोणता वयोगट समोर आहे, कोणतं जेंडर आपल्या समोर आहे, आपल्या त्याची ॲबिलिटीज काय असणार आहेत, ॲटिट्यूड काय असणार आहेत, ॲट्रिब्यूट्स काय असणार आहेत, हे सगळे आपण कॉन्टेक्स्ट व्हेरिएबल ज्याला म्हणू, हे कॉन्टेक्स्ट व्हेरिएबल माझ्या वर्गामध्ये आपल्या सोबत घेणार आहे. आणि मग टीचर आणि स्टुडंट यांच्यातल्या ज्या इंटरॅक्शन होतील, जे बिहेवियर घडेल, याच्यातून विद्यार्थ्याच्या मध्ये वर्तन बदल घडतो. एक अध्ययनाची एक व्याख्या वर्तनाच्या दृष्टिकोनातून जी केली जाते ती अशी की विद्यार्थ्यामध्ये घडून येणारा स्थायी स्वरूपाचा वर्तन बदल, अधिकाधिक टिकाऊ स्वरूपाचा वर्तन बदल जर घडत असेल तर तो शिकला असं आपण मानू शकतो. म्हणजे अर्थात आपण वर्तनवादी व्याख्या विचारात घेतल्या काय किंवा कोणत्याही घेतल्या काय, सामान्यपणे आपण असं म्हणू शकतो की अध्ययन म्हणजे काय, तर माझी पूर्वस्थिती आणि उत्तर स्थिती याच्यामध्ये काही प्रोग्रेसिव्ह चेंज घडून आला पाहिजे, याच्यामध्ये काही इष्ट असा बदल मला दिसला पाहिजे. पूर्वस्थिती आणि उत्तर स्थिती याच्यामध्ये इष्ट असा बदल घडत असेल, ऑब्झर्वेबल स्वरूपाचा तो असावा, ही एक महत्वपूर्ण अट आहे. कारण आता जसं आपण म्हणूया की मी समजा असं शिकवलं, प्रामाणिकपणा या नावाचं एक मूल्य वर्गामध्ये शिकवून आलं की नाही, तर हे ऑब्झर्वेबल नाहीये वर्गामध्ये, म्हणून याला अध्ययन नाही मानायचं वर्गाच्या पातळीवर. ती कदाचित व्यक्तिमत्वाची दूरगामी घडणारी गोष्ट असेल, पण वर्गामध्ये अध्ययन कशाला म्हणायचं, मी जे शिकवलं याचा मला काही निरीक्षण स्वरूपामध्ये नोंद घेता येईल असा बदल असेल तर ते अध्ययन वर्गात. तर ऑब्झर्वेबल चेंज हा त्याची एक महत्वाची अट आहे असं आपण म्हणू. तर त्या दोघांच्या आंतरक्रियामधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एक निरीक्षणक्षम बदल घडून येईल, आणि हा बदल 2 प्रकारचे परिणाम घडवेल. एक म्हणजे तात्काळ होणारा बदल आणि दुसरा लॉंग टर्म होणारा बदल. तर तात्काळ होणाऱ्या बदलामध्ये काय होईल, मी जो विषय शिकवला त्या सब्जेक्ट मॅटरचं लर्निंग झालं, तो टॉपिक त्याने शिकला, त्याच्यानंतर त्याच्या काही कौशल्यांमध्ये कदाचित वाढ होईल, कदाचित त्या विषयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल होईल. म्हणजे 3 स्वरूपात बदल आपण म्हणूया. एक बदल माहिती किंवा तथ्य या स्वरूपात होणारा बदल, दुसरा दृष्टिकोनाच्या स्वरूपात होणारा बदल, आणि तिसरा कौशल्याच्या स्वरूपात क्रियात्मक स्वरूपात होणारा बदल. असे 3 तात्कालिक बदल आपल्याला दिसू शकतील. आणि याच्यानंतर कदाचित लॉंग टर्म जे बदल दिसतील ते म्हणजे तो एक व्यावसायिक कौशल्य कोणती घेतो, त्याचं व्यक्तिमत्व कसं तयार होतं, तो एक दीर्घकालीन लर्नर म्हणून कसा तयार होतो, असे जे इफेक्ट आपण जे म्हणू, तर हे आपण त्याला दीर्घकालीन परिणाम म्हणून पाहू वर्गाचा होणार. तर असं हे 3-4 टप्प्यामध्ये वर्गातली ही प्रोसेस चालते. एक म्हणजे प्रीसेज व्हेरिएबल, ज्याच्यात शिक्षकांची चर्चा आपण केली, दुसरं विद्यार्थ्यांबद्दलची चर्चा आपण केली, तिसरं परिस्थितीची चर्चा केली की जी या सगळ्या शिकवण्यावर परिणाम करते, आणि चौथं त्याचा होणारा परिणाम. तर क्लासरूम मध्ये काय शिकवलं जातं, काय होतं, याचा अभ्यास करण्याचं हे बेसिक स्ट्रक्चर डंकिन आणि बिडल मॉडेल मध्ये मानलं जातं. मग आता मी प्रत्यक्ष वर्गातलं अध्यापन करत असेल किंवा मी ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह लर्निंग कडे जात असेल, कोणत्याही स्वरूपामध्ये गेलो तरी या मॉडेलचा मूलभूतपणा आपल्याला नाकारता येणार नाही. मला जी इंटरॅक्शन करायची आहे टीचर आणि स्टुडंट मधली, ती इंटरॅक्शन करण्यावर हे व्हेरिएबल इथेही परिणाम करणारच आहेत. ऑनलाईन लर्निंग मध्ये विद्यार्थ्याच्या स्वतःच्या शिकण्यावर या सगळ्या गोष्टी परिणाम करणारच आहेत. आणि फक्त ऑनलाईन लर्निंग मध्ये एक जे चॅलेंज आपण फेस करतोय ते म्हणजे ऑब्झर्वेबल चेंज इन प्युपल बिहेवियर हे आपल्याला पाहता येत नाही. आणि तिथेही आपल्याला मग काही तात्कालिक परिणाम आपल्याला दिसू शकतील, काही लॉंग टर्म बदल आपल्याला दिसू शकतील, पण ते ऑब्झर्वेबल नसल्यामुळं इथून पुढचा होणारा भाग सगळा आपल्या दृष्टीनं ब्लर बनतो, हा थोडासा धुसर बनतो, थोडासा इल्युझिव्ह सुद्धा बनतो, काही प्रमाणामध्ये तो भ्रामक बनण्याची सुद्धा शक्यता असते. तर ही डंकिन आणि बिडलची एक सगळ्या अध्ययनाची प्रक्रिया मानांकित करण्याची एक
काय म्हणतात त्याचा एक प्रयोग म्हणता येईल याला. तर याच्यामध्ये खूप गोष्टी रिप्रेझेंट होतात आणि खूप गोष्टी रिप्रेझेंट होत सुद्धा नाही. यालाही काही मर्यादा आहेत डंकिन मिडल मॉडेलच्या, पण ते आता मर्यादांबद्दल विचार थोडा वेळ तरी करत नाही. त्या शेवटच्या भागामध्ये मर्यादांबद्दलही विचार करेल, पण आता फक्त एक बेसिक शिकवतो म्हणजे काय करतो, तर हे स्ट्रक्चर आपल्या माइंड मध्ये असायला हरकत नाही की हे काही प्रीसेज व्हेरिएबल, प्रोसेस व्हेरिएबल आणि प्रॉडक्ट व्हेरिएबल या 3 व्हेरिएबल्स मध्ये एक शिक्षक अध्यापनाचं काम करत असतो. तर ही प्रोसेस इंटरॅक्शनची जी आहे तीच आपण म्हणूया की किमान कोणत्याही शिक्षण प्रक्रियेचे 3-4 घटक आपल्याला डिसाईड करता येतील. जस्ट एक मिनिट. आपण म्हणूया की किमान कोणत्याही वर्गखोलीमध्ये 3-4 घटक असतात. जसं जर मी शिकवतो असा शब्द प्रयोग करत असेल तर शिकणारा कोणीतरी लागतो. मी शिकवतो असा शब्द प्रयोग करत असेल तर मी काहीतरी शिकवतो, ही पण गोष्ट त्याच्यात अध्याय आहे. आणि मी कशाच्या तरी मदतीने शिकवतो, कशाच्या तरी मदतीने मी फॅसिलिटेट करू शकतो. तर माझा अभ्यासक्रम, माझी एक सपोर्ट सिस्टीम, या 2 गोष्टी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या बरोबरीने आपल्याला लागतात लर्निंग घडण्यासाठी. या चौघांची जी इंटरॅक्शन असेल, या इंटरॅक्शनला आपण लर्निंग म्हणून आपण पाहू शकतो. तर ही लर्निंगचं वर्णन आपण या 4 घटकांमध्ये केलं. यालाच आता काय काय घडू शकतं प्रत्यक्ष वर्गातल्या प्रक्रियेमध्ये, याची काही परत एक मान चिन्हाच्या स्वरूपामध्ये काही मांडणी करायचा प्रयत्न केला. आपण हा जो के या नावाचा घटक दाखवला इथला, हा ज्ञान किंवा नॉलेज या संकल्पनेचा रिप्रेझेंटेटिव्ह मानू. टी हा टीचरचा रिप्रेझेंटेटिव्ह, एस हा स्टुडंटचा रिप्रेझेंटेटिव्ह, एफ हा वेगवेगळ्या फॅसिलिटीजचा आणि सी हा आपल्या अभ्यासक्रमाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं आपण म्हणू. यातला के हा घटकच मोठा दाखवलेला आहे, जाणीवपूर्वक मोठा दाखवलाय, कारण ज्याला आपण अभ्यासक्रम असं म्हणतो प्रत्यक्षामध्ये तो या केचा खूपच छोटा भाग असतो. ज्ञान या संकल्पनेतला खूप निवडक असा ऑर्गनाइज्ड भाग आपण अभ्यासक्रम म्हणून स्वीकारतो. अभ्यासक्रम म्हणजे ज्ञान नाही, कारण ती खूपच मोठी संकल्पना आहे ज्ञानाची. जसं एखाद्या विषयातल्या खूप इनडेप्थ आपण किती गोष्टीचा विस्तार आता एक शिक्षक म्हणून आपल्या सहज लक्षात येईल. प्रत्यक्षात सिलेबस मध्ये शिकवताना आपण त्यातले फार थोडे भाग निवडतो. तर करिक्युलम ही एक छोटी गोष्ट आहे, नॉलेज एक ब्रॉड संकल्पना आहे. पण आपल्याला द्यायचंय काय, तर ज्ञान द्यायचंय आणि ते डायरेक्टली आपल्याला देता येत नाही. जसं आपण म्हणू की एखाद्या नदीतलं पाणी थेट पिता येत नाही, एखाद्या भांड्यातून पात्रातून ते आपल्याला द्यावं लागतं. तसं करिक्युलम फार तर भांड्याचं काम आहे आणि आपल्याला ते विद्यार्थ्याला घेणं सुलभ व्हावं यासाठी अभ्यासक्रमाच्या स्वरूपात आपल्याला ज्ञान द्यावं लागतं. सो टीचरला द्यायचंय तर डायरेक्ट ज्ञान ते त्याला देता येत नाही, म्हणून त्याला ते करिक्युलमच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावं लागतं. पण ते पोहोचवणं त्याच्यासाठी इतकं सोपं नाही, त्याच्यासाठी त्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. तो आपण एफ हा फॅक्टर म्हणून, फॅसिलिटीज किंवा सपोर्ट सिस्टीम, याच्या मदतीनं तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचवतो. आता हे जेव्हा तो करत असतो तेव्हा अवतीभोवतीचे जे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, कल्चरल, टेक्नॉलॉजिकल चेंजेस होतात आणि प्रेशर सुद्धा असतात. हे सगळे हे प्रेशर्स या सगळ्यांवर काम करतात. अभ्यासक्रम कसा तयार होतो, आता हे कदाचित शिक्षक म्हणून आपल्याला असं वर्णन वाचणं किंवा ऐकणं थोडंसं वाईट वाटेल, पण अभ्यासक्रम प्रेशर्स मध्ये तयार होतो. मग ती पॉलिटिकल प्रेशर्स असतात, सोशल प्रेशर्स असतात, टेक्नॉलॉजीची प्रेशर्स असतात, इकॉनॉमिक प्रेशर्स असतात. अभ्यासक्रम सुद्धा दबावात्मक गोष्टींचा एक परिणाम असतो. त्याला आपण कधी सकारात्मक दबाव म्हणू, कधी नकारात्मक म्हणू, तो त्या त्या स्थिती सापेक्ष आपला मुद्दा चालत राहील, पण त्याच्यामध्ये दबाव हा घटक काम करत असतो. टीचर जे काम करतो, वर्गामध्ये करतो, वर्गाबाहेर करतो, वेगवेगळ्या पातळीवर करतो, याच्यामध्ये प्रेशर्सचा मुद्दा असतो. तर काही चेंजेसही असतात आणि काही प्रेशर्स असतात की जे या 4-5 घटकांना सतत आकार देत असतात. यांच्या प्रेशर्स मध्ये या सगळ्यांच्या इंटरॅक्शन्स या चाललेल्या असतात. आणि ही प्रेशर्स कशी काम करतात, तर त्याचं थोडंसं वर्णन करायचा प्रयत्न करतो. आपण असं समजू ही एक आयडियल स्थिती, या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा बॅलन्स आहे, एक प्रकारची सममिती आहे, मी एक आदर्श स्थिती आहे असं आपण मानू. आणि टीचर हा नॉलेजकडे ओरिएंटेड आहे, करिक्युलम नॉलेज ओरिएंटेड आहे, स्टुडंट नॉलेज ओरिएंटेड आहे, सगळ्या फॅसिलिटी नॉलेज ओरिएंटेड आहे. सगळं कसं ज्ञान या एका गोष्टीच्या भोवती केंद्रित चालू आहे. अशी एक आयडियल फेज आपण कन्सिडर करू, विच नेव्हर एक्झिस्ट. पण आपण असं मानतो आहोत आपण की या स्वरूपामध्ये आपली इंटरॅक्शन चालते वर्गातली, ज्ञान या गोष्टीच्या भोवती केंद्रित चालते. प्रत्यक्षात काय घडू शकतं की खूप वेळेला
टीचर आणि करिक्युलम यांच्यातला इक्विलिब्रियम, यांच्यातला बॅलन्स जाऊ शकतो. म्हणजे जसं आपण म्हणूया की मला जर असं सांगितलं की काही झालं तरी 15 दिवसात अभ्यासक्रम संपवायचा आहे, सो देर इज क्लोजनेस बिटवीन टीचर अँड करिक्युलम, तर त्यांची एकमेकांमध्ये जवळीक आली. जर टीचर आणि करिक्युलम यांची एकमेकांमधली जवळीक आली तर त्यावेळी विद्यार्थी नॉलेज, अंडरस्टँडिंग या सगळ्यापासून आपोआप दूर जातात. आणि मग फॅसिलिटीज हे सगळं एका बाजूला राहील. महत्वाचं काय, टीचर म्हणून माझ्या दृष्टीने माझा अभ्यासक्रम संपला ही फेज येईल, तर तो इक्विलिब्रियम आपला वर्गामधला लॉस झाला. दुसरी फेज आपण जी आता म्हणूया की हे एकमेकांच्या जवळ आल्याचा जो हा परिणाम होता तो. दुसरी फेज कदाचित अशी जवळ येईल की विद्यार्थी अभ्यासक्रमापेक्षा किंवा टीचरपेक्षा किंवा नॉलेजपेक्षा फॅसिलिटीजच्या प्रेमात पडतो कधी कधी. ह्या गोष्टी आहेत ना, तर तो टेक्नॉलॉजीच्या मागे जाईल, सपोर्ट सिस्टीमच्याच मागे जाईल आणि तो फॅसिलिटीजच्या अधिक क्लोज जातो, बाकीच्या गोष्टी त्याच्या दूर राहतात. तेव्हा अल्टिमेटली पुन्हा नॉलेज, टीचर, करिक्युलम या सगळ्या गोष्टी यांच्यापासून जाणारं डेव्हिएशन तिथे घडून येईल. आपला हा लॉस ऑफ इक्विलिब्रियम होईल वर्गातला. म्हणजे ही वेगवेगळी इक्वेशन्स आता तुम्ही मांडून कल्पनेनं समोर ठेवू शकता की टीचर आणि फॅसिलिटीज जवळ आल्या, शिक्षकाला अभ्यासक्रमापेक्षा, विद्यार्थ्यांपेक्षा, ज्ञानापेक्षा तंत्रच जास्त महत्वाचं वाटू लागलं जे आताच्या फेज मध्ये होत आहे, तर त्याच्यामध्ये कदाचित बाकीच्या गोष्टी दूर जातील. तर अशा प्रकारे आपलं सगळं क्लासरूमचं जे डायनामिक्स असेल ते इम्बॅलन्स सतत होत राहील. तर अशा फेज वर्गामध्ये वारंवार येतात. म्हणजे काही फक्त कोरोना आणि पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये येतात असं नाहीये, डेली टीचिंग मध्ये अशा फेजेस येत राहतात की ज्याच्यामुळे आपण नॉलेज पासून पुन्हा पुन्हा डेव्हिएट होत राहतो, करिक्युलम पासून डेव्हिएट होत राहतो. आणि ती प्रेशर्स कशी काम करतात, जसं वेगवेगळे प्रेशर ग्रुप्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत, पर्सनल आहेत, फॅमिली आहेत, सोशल कल्चरल आहेत, पॉलिटिकल आहेत. म्हणजे जसं एखाद्या टीचरवरती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर त्याला खूप एका बाजूला कदाचित घेऊन जाईल, तर एक डेव्हिएशनची स्थिती की ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या क्लोज आला की करिक्युलम पासून तो दूर गेला, विद्यार्थ्यांपासून दूर गेला, अशी एक शक्यता असते. चांगला टीचर सदोदित त्याचा बॅलन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर्स मध्ये ते सामर्थ्य असतं की टीचरला टीचिंग पासून ते दूर घेऊन जातात आणि विद्यार्थी त्याच्या फॅमिली प्रॉब्लेम्स आणि गोष्टींमध्ये अडकलेला. तर अशी वेगवेगळी प्रेशर्स आपल्याला आपल्या वर्गामधून बाहेर घेऊन जाणारी सतत. तर एकूण फक्त की आपला जसा वर्ग ही एक काही स्थिर कल्पना नाहीये, जसं डंकिन बिडल मॉडेलमध्ये सांगितलं की प्रीसेज व्हेरिएबल आहे, हे प्रोसेस आहे, हे प्रॉडक्ट आहे, असं ते स्थिर नाहीये. दिसताना ते मॉडेल स्थिर दिसतं आपल्याला, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड गतिमानता आहे आणि डेव्हिएशन्स खूप आहेत. आणि म्हणून आपलं रोजचं शिकवणं हे चॅलेंज आहे, एक्सपेरिमेंट आहे, कारण ते आपल्याला खूप डेव्हिएशन्सच्या शक्यता दाखवतं. मग आता जर मला काही चांगलं शिकवायचं, इनोव्हेशन कडे जायचं आहे, तर साधारणतः त्याच्यासाठी माझ्याकडे 2 की पॉइंट्स आहेत. एक शिक्षक म्हणून 2 की पॉइंट्स आहेत. एक म्हणजे अध्ययनाच्या वेगवेगळ्या थिअरीज काय म्हणतात याच्या मदतीनं मी काही गोष्टीची उकल करणं. दुसरा माझ्याकडे की पॉइंट आहे की माझा शिकणारा विद्यार्थी कसा आहे, त्या लर्नरच्या आयडेंटिटीज मी ओळखणं, तो लर्नर कसा आहे याची काही मी ओळख पटवणं, हा दुसरा माझ्याकडे एक मार्ग आहे. तर थिअरीज मध्ये बिहेवियरिझम आहे, सायको अनालिटिक थिअरीज आहेत, कॉग्निटिव्हिझम आहे, कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे, ही सगळी नंबर ऑफ थिअरीज सांगता येतील किंवा त्याच्या डिटेल्स मध्ये जात नाही, पण एवढंच म्हणूया आपण की या वेगवेगळ्या थिअरीज कशाला तरी फोकस करतात लर्निंग मधल्या. जसं बिहेवियरिझम वर्तनाला फोकस करेल, कॉग्निटिव्हिझम माणसाच्या अंडरस्टँडिंग प्रोसेसला जास्त विचार करेल, कन्स्ट्रक्टिव्हिझम त्याच्या सोशल अप्लिकेशन कडे जास्त जाईल. तर अशा प्रकारे थिअरीज काहीतरी आपल्याला एक एक की पॉइंट पुरवतात आपल्याला अध्ययनाची प्रक्रिया उकल करण्याचा. आणि दुसरं आपलं स्वतःचं विद्यार्थ्याविषयीचं आकलन जे आहे हे आपली लर्निंगची प्रोसेस सुधारण्याचं दुसरं एक तंत्र आहे. आता लर्निंग आयडेंटिटीज म्हणजे आपण साधा असं त्याचं वर्णन आता करूया की त्या आयडेंटिटीज असं ठरवतात विद्यार्थ्याचा की तो कसा शिकणार आहे हे ते डिसाईड करतं, त्याची बिलीफ सिस्टीम डिसाईड करते. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी आमच्या विषयात कच्चा आहे, त्यांनी स्वतःला असं आयडेंटिफाय केलं आणि एकदा मी या विषयात असं डिसाईड केल्यानंतर मग त्याची शिकण्याची प्रक्रिया वेगळ्या स्वरूपाची बनून जाईल. एकदा त्यांनी असं डिसाईड केलं की हा विषय खूप कठीण आहे की त्याची शिकण्याची प्रक्रिया वेगळी होऊन जाईल. एकदा त्याला असं वाटलं की आमच्या गोष्टीचा मी मास्टर आहे, तर त्याची शिकण्याची प्रक्रिया बदलून जाईल. तर त्याची बिलीफ सिस्टम खूप मोठ्या प्रमाणात काम करते. म्हणून लर्नर आयडेंटिटीज मी वर्गात कशा तयार करतो आणि त्या आपल्या वर्गात कशा तयार होतात याला खूपच महत्व असलं पाहिजे.
म्हणजे जसं आपण म्हणतो की कधी कधी समोर बसणारा विद्यार्थी, पाठीमागे बसणारा विद्यार्थी, ही सिंपल आयडेंटिटी आहे पण ती खूप मॅटर करते. जसं वर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती मी वर्गात बसताना मी मुलगा आहे का मुलगी आहे ही माझी बिलीफ सिस्टीम काम करते, माझ्या अंडरस्टँडिंग, माझ्या लर्निंग वरती काम करते. आणि म्हणून मी ही गोष्ट किती कॉन्सन्ट्रेशन ऐकायची की नाही ऐकायची, यांची ऐकायची की नाही ऐकायची, हे सुद्धा माझी मनातली जी काही किंवा मी ठरवलेली जी आयडेंटिटी असेल तर ती काम करते. ती कशी तयार होते आयडेंटिटी, तर आपण असं समजूया ही प्रोसेस की एक सेल्फ आपण स्वतः असतो आणि इतरांशी इंटरॅक्ट होत होत आपण अदर्स काय आहेत त्यांची पण आयडेंटिटी ठरवतो आणि आपली पण आयडेंटिटी ठरवत असतो. तर आपल्या वर्गातल्या एकमेकांच्या इंटरॅक्शन्स मधून आपल्या आयडेंटिटीज डिसाईड होतात. आणि जसं मी माझी तयार करतो तसं इतर जण सुद्धा त्याची आयडेंटिटी तयार करतो आणि त्या आयडेंटिटी सतत बदलतात. म्हणजे मी आता स्वतःला हुशार समजतो पण माझ्यापेक्षा हुशार आला की मी माझी आयडेंटिटी बदलून घेतो, ती पण डायनामिक असते. तेव्हा मी म्हणतो की नाही मी थोडासा मागचा विद्यार्थी, तो हुशार आहे. तर मी माझी आयडेंटिटीज व्यक्ती बघून, परिस्थिती बघून माझी सुद्धा आयडेंटिटी बदलती गोष्ट असते. काही आयडेंटिटी स्कोर स्वरूपाच्या असतील तर काही आयडेंटिटी या अशा टेम्पोरल असतील, काळानुसार स्थितीनुसार बदलणाऱ्या असतील. तर सामान्यपणे अशा आयडेंटिटीज आपण म्हणून काही कोर आयडेंटिटीज आहेत, काही ग्रुप आयडेंटिटीज आहेत, काही सोशल आयडेंटिटीज आहेत आणि काही रोल आयडेंटिटीज आहेत आणि या काम करतात. तर एक व्यक्ती सामान्यपणे जन्माला येते, पॅरेंटशी इंटरॅक्ट होते, फॅमिलीशी, कल्चरशी इंटरॅक्ट होते, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी इंटरॅक्ट होते आणि मग ग्लोबल प्रोसेसशी इंटरॅक्ट होते. असं होता होता या इंटरॅक्शन्स आपल्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज, आपले वेगवेगळे चेहरे आपले तयार. आणि या आयडेंटिटीज लर्निंग मध्ये महत्वपूर्ण काम करतात. मी काय शिकायचंय, मी कोणत्या गोष्टी शिकू नयेत, मी कोणते प्रोफेशनल स्किल अक्वायर केले पाहिजे, नाही केले पाहिजे, हे सगळं या आयडेंटिटीजच्या मधून चालणारं काम आहे. तर एक टीचर म्हणून मला ती आयडेंटिटीची गोष्ट कळाली पाहिजे. आता एक शिक्षक म्हणून जेव्हा मी वर्गात जातो तेव्हा सामान्यपणे समजा मी मॅथमॅटिक्सचा टीचर असेल तर मी असं समजतो की माझा हा रंग आहे ना, तर माझं एकच काम आहे, मी अध्यापन करतो म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना माझा रंग देऊन टाकायचा. मी आयडेंटिटी ट्रान्सफर करायचा प्रयत्न करत असतो टीचिंगच्या प्रोसेसमध्ये. किंवा मला वाटलं हा दुसरा माझा कलर आहे तर मी त्या कलरमध्ये विद्यार्थ्यांना रंगवून टाकायचा प्रयत्न करतो. मला वाटतं मी शिकवायचं काम करायचं म्हणजे मी माझ्या आयडेंटिटीजचं विस्तार करायचा. आणि म्हणून गंमत कधी कधी काही टीचर्सच्या बद्दल अशी होते की खूप वेळेला टीचरच्या डेव्हिएशन मध्ये ते खूप वर्गालाच पॉलिटिसाइज करून टाकतात. माझी आयडिओलॉजीज, माझे थॉट्स, माझा विचार हा सगळ्यांचा विचार झाला पाहिजे, असं आयडेंटिटीचा विस्तार होण्याच्या शक्यता असतात. तर ही आपली गृहीतक गोष्ट अशी असते की मी एक आयडेंटिटी घेऊन जातो आणि मला असं वाटतं की मी सगळ्यांची आयडेंटिटी तशी केली पाहिजे. याच्या उलट क्लासरूमची रियालिटी काय आहे, मी ऍझ्युम केलं सगळ्यांची आयडेंटिटी एक समान, BA फर्स्ट इयरचे विद्यार्थी, MA फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे विद्यार्थी ते असं आहे. याच्या उलट डायव्हर्सिटी एक्झिस्ट ही गोष्ट खरी आहे. मी ही गोष्ट ऍझ्युम करून चाललो होमोजिनिटीची, वस्तुस्थिती मात्र डायव्हर्सिफाईड आहे, प्लुरॅलिटी दाखवणारी आहे, भिन्नता आहे वर्गामध्ये. आणि मी वर्गात अरेंज असा करून दाखवलाय की बरोबर बाक आहेत, मांडलेले आहेत, सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. हे माझं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे हे सुद्धा तसं पुरेसं खरं नाहीये. तर त्यांच्यामध्ये सुद्धा फिजिकल सुद्धा डायव्हर्सिटी आहे, त्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे. आणि आपण जसं ऑर्गनाइज्ड समजतो तसा वर्ग ऑर्गनाइज्ड नसतो. आपल्याला एखादा विद्यार्थी मागे बसलेला वाटतो, पुढे वाटतो, काही जण प्रत्यक्षात वर्गाच्या बाहेर असतील, कोणी मध्ये असेल. क्लास असा ऑर्गनाइज्ड सायकोलॉजिकली नसतो, तो असा विखुरलेला असेल, वेगवेगळ्या दिशांना विखुरलेला असेल. कदाचित शिक्षक सुद्धा अर्धा बाहेर आणि अर्धा वर्गात असेल. तर आपण क्लासरूम बद्दलच्या खूप गोष्टी अशा ऍझ्युम करून चालतो, हे ऍझ्युम करून चालतो की एकसारखं आहे, प्रत्यक्षातली रियालिटी मात्र ही वेगवेगळी झालेली असते. तर हे मला आयडेंटिफाय झालं पाहिजे की माझ्या वर्गातली डायव्हर्सिटी कशी आहे, कोणाचा माइंडसेट कसा काम करतो. आणि हे काम करताना या आयडेंटिटीजचं वर्णन थोड्या सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये असं करता येतं की काही आयडेंटिटीज इंटेलिजन्सवर आधारित आहेत, ज्याला मल्टिपल इंटेलिजन्सचे कॉन्सेप्ट म्हणतात. की काही जण भाषेत पुढे असतात, काही जण गणितात पुढे असतात, काही जण स्पेसच्या अंडरस्टँडिंग मध्ये पुढे असतात. याच्यामध्ये डायव्हर्सिटी. प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईल वेगवेगळ्या असतात. कोणाला ऐकून अधिक शिकता येतं, कोणाला वाचून शिकता येतं, कोणाला ती गोष्ट करून पाहूनच शिकावी लागते. तर ह्या लर्निंग स्टाईल्स आहेत. वेगवेगळ्या सोशिओ इकॉनॉमिक आयडेंटिटीज आहेत ज्या लर्निंग वरती गंभीर परिणाम करतात. की आपला मुलगा ग्रामीण भागातून आलाय का शहरातून आलाय, कोणत्या कम्युनिटी मधून आलाय, तर ही त्याची आयडेंटिटी लर्निंग वरती डेफिनेटली अफेक्ट होते.
म्हणजे जसं ब्लॅक बद्दलचं एक रिसर्च जे झालेले आहेत अमेरिकेमध्ये, की जी मुलं शिकायला येतात तर 60% ती कंटेंट किंवा नॉलेज घेण्यापेक्षा कल्चर शिकण्यामध्ये घालतात, आपला 60-70% पोटेन्शियल जे आहे, कारण त्यांना त्या शहराशी मॅच होण्यासाठीच तेवढी एनर्जी द्यावी लागते. त्यामुळे शिकणं दूर राहतं आणि कल्चर अडॉप्ट करण्यामध्ये त्यांना खूप वेळ द्यावा लागतो. म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक आयडेंटिटीज या सगळ्या गोष्टींवरती मोठ्या प्रमाणामध्ये मॅटर करतात, इफेक्ट करतात. कॉग्निटिव्ह आयडेंटिटीज आहेत, की मला कसं कॉग्निशन होतं, मी रॅशनल थिंकर आहे का मी कॉन्क्रीट थिंकर आहे, मी कोणत्या कॉग्निटिव्ह स्टाईल मधला आहे, तर ते मॅटर करतं. माझा अकॅडमिक ग्रेड काय, मी फर्स्ट क्लास येणार आहे, सेकंड क्लास वाला आहे का मी डिस्टिंक्शन वाला विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याची सेल्फ कॉन्सेप्ट मॅटर करते, थॉट प्रोसेस आयडेंटिटी. तर अशा अनेक आयडेंटिटी आणि काही आयडेंटिटीज मग शिक्षकांनी तयार केलेल्या असते, की तू असा आहेस, हा असा आहे, असं टीचर कन्स्ट्रक्टेड आयडेंटिटीज असतील. सो याच्यातली प्रत्येक आयडेंटिटी मॅटर करते लर्निंगच्या प्रोसेसला. आणि मग त्याच्यानुसार क्लासरूम ही गोष्ट आपोआप कॉम्प्लेक्स झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल, की दिसताना 4च गोष्टी दिसल्या, टीचर, स्टुडंट, करिक्युलम आणि फॅसिलिटी. प्रत्यक्षामध्ये आता आपल्याला दिसेल की त्यांच्यातल्या डायनामिझममुळे ती एक चॅलेंजिंग गोष्ट, कॉम्प्लेक्सिटी आहे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये नॉलेज गॅप्स आहेत, त्याच्यामध्ये टाइम पोटन्सी वेगवेगळी आहे, वेळेची त्याची क्षमता वेगवेगळी आहे. तर हे काही एज्युकेशनल प्रोसेसमध्ये येणारे चॅलेंजेस. आणि मग आपल्याला हा सगळा झगड्याला समोर जावं लागतं ह्या डायलेमाला, की मी जे करतो आहे ते मी नाही की एंड आहे. अध्ययन हे एंड आहे का इज इट अ मीन? याला ध्येय म्हणायचं, साध्य म्हणायचं की साधन म्हणायचं. आणि माणूस जे शिकतो ते इंडिव्हिज्युअल लेवलवर शिकतो की सोशल लेवलवर शिकतो, हा सायकोलॉजी वर्सेस सोशिओलॉजीचं भांडण एक प्रकारे चालू होतं. कारण शिकण्याची प्रोसेस सायकोलॉजिकल आहे आणि आपली टीचिंगची प्रोसेस सोशिओलॉजिकल आहे. शिकणारा इंडिव्हिज्युअल वेने शिकतो आहे आणि आपण त्याला कॉमन वेने शिकवतो. अशा प्रकारचं चॅलेंज आपल्या समोर येतं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मग मला काही एक शिक्षक या भूमिकेत राहूनच चालत नाही, मला त्याच्यापेक्षा थोडं इनोव्हेटर पण व्हावं लागतं टीचरच्या बरोबर, मला रिसर्चर व्हावं लागतं, तर मला काही गोष्टींचं प्लॅनिंग करता येईल, की याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या पोटेन्शियल बद्दल मला काय विचार करता येतो, एक्सलन्स बद्दल काय विचार करता येतो, आणि महत्वपूर्ण मुद्दा की सोशल इनजस्टिसची भावना वर्गामध्ये तयार होता कामा नये. म्हणजे हे जसं एखाद्या इंटरॅक्शन मध्ये असं होतं ना, की हे शिक्षक आणि विद्यार्थी 2-3 जणच बोलतात आणि वर्ग चालू आहे, तर बाकीच्यांच्या मनामध्ये त्या प्रकारची इनजस्टिसची भावना येऊ शकते. कधी कधी एक्झाम्पल्स आपली अशी असतात की ती आपण सहजपणे दिलेली असतात, पण काही जणांना असं वाटतं की हे फक्त त्यांनाच अपिलिंग होतं, आमचं काय. आपली एक्झाम्पल्स कधी कधी अपुरी वाटतात. म्हणून त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक्झाम्पलची डायव्हर्सिटी असणं, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण केटर करण्याच्या क्षमतेपर्यंत जाणं, त्यांचे बिलीफ आणि परसेप्शन पर्यंत जाणं, म्हणजे त्यांचे बिलीफही काय आहेत आणि त्यांना परसेप्शन काय व्हायलंय, या दोन्ही गोष्टीपर्यंत जाणं हे कोणत्याही शिक्षकासाठी एक आव्हानात्मक काम. आणि हे आव्हानात्मक काम आपल्या जर रुटीन क्लासरूम मध्ये असेल तर या चॅलेंजेसची तीव्रता ऑनलाईन लर्निंग मध्ये कित्येक पटीनं वाढते, कारण प्रोसेस आणि प्रोडक्ट व्हेरिएबलचा भाग ब्लर जितका बनतो तितकं हे काम आपलं चॅलेंजिंग होत जातं. म्हणून आपला नेहमीचा वर्ग हीच एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लासेस हे आपल्या समोर अजून वेगळ्या प्रकारचे खूप मोठे चॅलेंजेस आपल्या समोर ठेवतात. याला खरं तर अजून काही शास्त्रीय संशोधनांच्याच भाषेत सांगायचं जर झालं ना, तर मेंदू विषयक संशोधन सुद्धा काय सांगतात की एका वेळेला माणूस किती जणांशी इंटरॅक्ट होऊ शकतो, कनेक्टेड राहू शकतो, याच्याविषयी गेली 20 वर्ष प्रचंड काम झाले. ऑनलाईन वर्ग किती संख्येनं असावा, ह्याच्या चॅलेंजेस आपण बघितली तर आता आपल्याला असं लक्षात येईल की एका वर्गामध्ये 12 ते 15 या विद्यार्थ्यांपेक्षा जर अधिक विद्यार्थी असतील तर आपण इतकं सगळं काम त्याच्याशिवाय कसं करू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांची वर्गातली संख्या, ऑनलाईन मधली संख्या ही रेग्युलर पेक्षा कमी असावी असं रिसर्चेस सांगतात. म्हणजे आयडियली जर सांगायचं झालं तर डेरेक न्यूटन आणि लॉरेन्स तोमो या दोघांनी भरपूर काम केलंय, विशेषतः एशियन विद्यार्थ्यांबद्दल काम केलंय. आणि त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे एक्झॅक्ट फिगर मध्ये युजी क्लासेससाठी 12चा आकडा त्यांनी डिफाईन केला एक प्रकार, की वर्गामध्ये 12 ते 15 विद्यार्थी असतील तर तुम्ही लर्निंग एन्श्युअर करू शकता. दुसरी गोष्ट त्यांनी अशी मानली की टीचरचा वर्कलोड ऑनलाईन लर्निंग मध्ये ऍटलिस्ट 4 टाइम्स इन्क्रीज होतो सामान्य अध्यापनाच्या.
जर मला एक वर्ग शिकवण्यासाठी नेहमीच्या वर्गात जितका वेळ लागत असेल तर किमान ऑनलाईन लर्निंगसाठी माझा वर्कलोड त्याच्या 4 पट कन्सिडर केला. कारण त्याच्यासाठीचं प्रेझेंटेशन तयार करणं, त्याच्यासाठीचा सराव करणं, त्याच्यासाठीचं इन्फॉर्मेशन साठीच सुद्धा वेगळ्या प्रकारची मेहनत घ्यावी लागते, जी सर्वसामान्य वर्गात घ्यावी लागत नसते. तर ही सगळे अध्यापनासाठीचे परिश्रम विचारात घेतले तर ती रिसर्चेस असं दाखवतात की वर्कलोड सुद्धा अनेक पटीने वाढलेला असतो, टीचिंगचा स्ट्रेस वाढलेला असतो आणि म्हणून विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर आपल्याला शिकवणं एन्श्युअर करत पुढे जात आहे. याच्यासाठीच एक फ्रेमवर्क त्यांनी दिलेलं आहे, फ्रेमवर्क फॉर इव्हॅल्युएटिंग क्लास साईज इन ऑनलाईन एज्युकेशन या नावाने. आणि त्यात असं मानलेलं आहे की आपण कोणत्या अप्रोचने शिकवतो याला क्लासरूम साईज मध्ये महत्व द्यायला पाहिजे. जसं एक आपला दृष्टिकोन असू शकतो ज्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्हिस्ट अप्रोच, की मला फक्त शिकवायचंय, मला माहिती देऊन मोकळं व्हायचंय, मला एक साधं व्याख्यान द्यायचं आणि माझा विषय संपवायचा आहे. तर मग तुम्ही n नंबर्स विद्यार्थ्यांना शिकवू शकता, किती असू द्या, सगळं जग तुम्हाला ऐकायला बसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन डिलिव्हरी करायची. जर ऑब्जेक्टिव्हिस्ट अप्रोच असेल तर देर इज नो लिमिट ऑफ क्लास साईज. पण जर मला काही इंटरॅक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच असेल की मला इंटरॅक्ट करत करत जडणघडण करत शिकवायचंय तर मॅक्सिमम अशी विद्यार्थी संख्या 20 ते 25 असू शकते असं ते सांगतात. दुसरं, जर मला कम्युनिटी या स्वरूपात आणायचं असेल वर्गाला, इन्क्वायरिंग कम्युनिटी या नेचरमध्ये आणायचं असेल की जिज्ञासेनं भारलेला आणि अभ्यास करणारा गट असं जर वर्गाचं स्वरूप करायचं असेल तर ही संख्या 20 ते 15च्या मध्ये असली पाहिजे. जर कोर्समध्ये काही अप्लिकेशन पार्ट शिकवायचं असेल, मॅथमॅटिक्स असेल, उपयोजन करायला जर शिकवायचं असेल, अशी संख्या 10 ते 15 पेक्षा अधिक असू नये. जिथं काही अप्लिकेशन आहे, डेमॉन्स्ट्रेशन आहे, एक्सपेरिमेंट्स आहेत, तिथं ती संख्या लिमिटेड झाली पाहिजे. आणि जिथं मला फक्त संकल्पनात्मक पातळीवर लोकांना घेऊन जायचंय, व्याख्यानात सुद्धा संकल्पनात्मक पातळीवर घेऊन जायचंय, तर 16 ते 40 अशी एक विद्यार्थी संख्येची रेंज संशोधनांनी दाखवली. म्हणजे आपण ऑनलाईन लर्निंग कडे जाताना खरं तर या सगळ्या गोष्टींबद्दलचा पुरेसा अवेअरनेस अजून आणलेलाच नाहीये. की वर्गामध्ये शिकवताना मी असं समजतोय की मी फेसबुक लाईव्ह केलं तरी वर्गाला शिकवण्यासारखंच आहे, मी युट्यूब लाईव्ह केलं आणि मग इथले काय बाहेरचे काय किती विद्यार्थी आले तरी ते शिकवण्यासारखंच आहे. तर अध्यापन म्हणजे इन्फॉर्मेशन डिलिव्हरी नाहीये, समोरचा शिकत चाललाय हे एन्श्युअर करत जायचंय, फीडबॅक घेत जायचंय, इंटरॅक्ट होत जायचंय, जडणघडण करत जायचंय. असं असेल तर क्लासरूम साईज बद्दलचा विचार आपण खूप गंभीरपणे केला पाहिजे. आणि या सगळ्या मर्यादा या न्यूरोबायोलॉजिकल मर्यादा मानण्यात आलेल्या आहेत. असं नाहीये की या मर्यादा आपण आपल्या वर्कलोड आणि कामाच्या दृष्टीने केलेल्या आहेत. एक मानवी मेंदू एका वेळेला किती जणांची इंटरॅक्ट होऊ शकतो आणि त्याच्या कडे असं एन्श्युअर करण्याची, फीडबॅक घेण्याची किती एबिलिटी असू शकते. तर त्याच्यासाठीच म्हणून आपण थोडं संख्येबद्दल विचार केला पाहिजे. बाकी मन की बातच करायचं तर मग काही अडचणच नाहीये आपल्याला, मग लाखो लोक असतील, पण तिथं सुद्धा हजारो लोक जेव्हा काम करतात तेव्हा 1 तास चालतं. म्हणून आपण खूप विचार केला पाहिजे की मला जे अध्यापन करायचंय तर ते अध्यापन करताना ऑनलाईन मोडमध्ये जाण्यासाठी फक्त काही तंत्रज्ञानातली त्रुटी दूर करून ती गोष्ट होणारी नाहीये. प्रत्यक्षात ती आपल्या मेंदूला, शिक्षक म्हणून स्वतःला वेगळ्या प्रकारे डिव्हाइस करण्याची प्रक्रिया आहे ऑनलाईन लर्निंग. ही काही फक्त, कारण जसं आपण म्हणूया की आता बँडविड्थ कमी आहे, रेंज कमी आहे, डिव्हाइसेस नाहीत, या समस्या कदाचित आता आपले इंडस्ट्रियलिस्ट आणि राजकीय नेते इतके महत्वाकांक्षी आहेत की ते 10 मिनिटातही कदाचित ही समस्या संपवतील. तंत्रज्ञानातल्या फॅसिलिटीज उभं करायला काही हजार कोटीची गुंतवणूक करतील आणि भारतात नेटवर्कचा प्रॉब्लेमच नाही अशी स्थिती आणू शकतील. म्हणजे तंत्रज्ञानातल्या उणिवा कधी ना कधीतरी दूर होऊ शकतील, म्हणायचा मुद्दा इतकाच आहे. तर त्या दूर होऊ शकतील, पण एक टीचर म्हणून डिव्हाइस करणे ही गोष्ट काही तंत्रज्ञानातले बदल घडवणे इतकी सोपी नाही. तर ती डिव्हाइस करण्याची प्रोसेस, म्हणून ऑनलाईन लर्निंग कडे स्विच होण्याची प्रक्रिया आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आपण त्याला फक्त जस्ट कॅमेऱ्याच्या समोर जाणं आणि शिकवणं इतक्या पुरतं ते मर्यादित समजू नये. याच्यामुळे फार तर काय होईल की आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतो आहोत इतकंच फक्त आपण म्हणू शकू, पण एक शिक्षक म्हणून इतकं म्हणणं पुरेसं असणार नाही. तर या व्ह्यूनं मी काही अध्यापनातले काही मुद्दे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित अनेक गोष्टी राहूनही गेल्या असतील. खरं तर डंकिन बिडल मॉडेलच्या काही मर्यादांची चर्चा सुद्धा करायची होती.
ऑनलाईन लर्निंगमुळे त्याच्या दुसऱ्या बाजूचा जो विचार करावा लागतो की शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होतो, ह्या बाजूने खूप विचार आणि संशोधन आणि अभ्यास झाले. विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर काय परिणाम होतो या बाजूने आता विचार करायची अधिक वेळ सुद्धा आलेली आहे. कारण विशेषतः हायर एज्युकेशन मध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे एका टप्प्यानंतर सह अध्ययनार्थी होत असतात, एका पातळीनंतर. तर जर अशी जर फेज, असा जर आनंद आपल्याला खरा अध्ययन आणि अध्यापनाचा घ्यायचा असेल तर सह अध्ययनार्थी होणं ही अनिवार्य अट बनते. आणि ती होण्यासाठी आपल्याला खूपच पुष्कळशा तयारीची गरज आहे, चॅलेंजेसची फेस करण्याची गरज आहे. तर हे काही मुद्दे या सगळ्या व्ह्यूने मांडायची संधी मला या व्याख्यानाच्या निमित्तानं मिळाली. यासाठी मी आपल्या समितीचे, महाविद्यालयाचे आणि सर्व मान्यवर प्राध्यापकांचे आभार मानतो आणि थांबतो. आणि जाता जाता एक फक्त ही तंत्रज्ञान कशा प्रकारे काम करू शकणार आहे याचे फक्त एक इंटरेस्टिंग स्टोरी आठवली आता, म्हणून फक्त सांगतो. पतंजली हे नाव आता खूप वेगळ्या कारणासाठी फेमस आहे, पण पतंजली बेसिकली ग्रामरियन म्हणूनही प्रसिद्ध होते, व्याकरणकार म्हणून. आणि ते व्याकरण कसं शिकवायचे याचं एक स्टोरी अशी आहे की पतंजली हे शेषनागाचा अवतार मानले जातात, म्हणून त्यांना 1000 डोके आहेत असं म्हणतात. आणि त्यांचे 1000 विद्यार्थी होते पतंजलीचे. आणि त्या 1000 विद्यार्थ्यांना ते प्रत्येक स्वतंत्र डोक्याने शिकवायचे. आणि ते शिकवताना समोर एक असा पडदा असायचा मध्ये, आणि त्या पडद्याच्या आडूनच ते शिकवायचे. तर पडद्याच्या आडून अशासाठी शिकवायचं की 1000 तोंडांनी बोलणारा दिव्य नाग जर बोलू लागला तर विद्यार्थी जळून जातील, म्हणून एक पडदा लावलेला असायचा. तर एक दिवस एक विद्यार्थी बाहेर गेलेला होता आणि एका विद्यार्थ्याला वर्गात अशी जिज्ञासा निर्माण झाली की पडदा थोडा दूर करून पाहूया, काय आपले सर दिसतात कसे हे आपण बघूया. तर एक दिवस एका विद्यार्थ्याने तो पडदा दूर केला आणि पतंजलींचे सगळे विद्यार्थी जळून नष्ट झाले. जो एक बाहेर गेलेला होता तो वाचला आणि त्यांनी ते पतंजलींचं ग्रामरवरचं महाभाष्य लिहून ठेवले. ही स्टोरी मला आताच्या टेक्नॉलॉजीशी थोडी अॅनालॉगस करून सांगावी अशी वाटते की आता टीचर कशा स्वरूपात लागणार आहे, तर तो सोशल स्वरूपात नको, प्रत्येकाला तो इंडिव्हिज्युअली मला केटर करतो असा वाटला पाहिजे. ते प्रत्येक हेडनी त्याच्याशी बोलणं, याचा अर्थ की हा शिक्षक मला शिकवतोय असा पर्सनल फील आला तर लर्निंग जास्त ऍक्सलरेट होतं. मला शिकवल्या चाललंय ही भावना तयार होण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट पर्यंत, त्याच्या पर्सनलाइज गोष्टी करण्यापर्यंत आपल्याला काही अध्यापन देता येतं का, हे या दृष्टीनं विचार करण्यासाठी हे उदाहरण. दुसरं असं की याच्यामध्ये नॉलेज डायव्हर्सिटी इतकी मोठी आहे की खरोखर विद्यार्थ्याला कायम असं वाटत राहिलं पाहिजे की आपला टीचर हा असा आहे बाबा, आपल्याला एका आवाक्यातच तो घेता येत नाही आपल्याला. तर टीचरचं असं परसेप्शन होण्यासाठी टीचरला सतत तशी तयारी करत राहणं की त्याला असं परसेप्शन झालं पाहिजे की नाही हा सहस्त्रमुखी शिक्षक आहे, याला इतके पैलू आहेत, याला इतक्या गोष्टी आहेत की मी काय काय त्याच्याकडनं घेणार आहे. असं जर राहिलं तरच लर्नरचं आपल्याकडून शिकण्याचं मोटिवेशन कायम राहतं. ज्या दिवशी त्याला वाटतं की ह्यांचं माझं बरोबरीला आलं तर घेण्याचा विषय संपून जातो. तर त्यामुळं हे डिस्टन्स मेंटेन राहील याच्यासाठी शिक्षकांना सतत शिकत राहणं ही एक दुसरा त्या स्टोरी मधला जो मुद्दा दिसतो तो. आणि तिसरा जो आहे की आता हे तंत्रज्ञान एक प्रकारे आपल्याला पडद्याच्या मागे ठेवता आहे, हाईड करून राहायला एखाद्या शिक्षकानं हे अधिक उचित आहे. आपल्या वैयक्तिक प्रभावापेक्षा हाईड मधून राहणं आणि तरी विद्यार्थ्यांची जडणघडण करणं, यासाठी पण तंत्रज्ञान आपल्याला खूप उपयोगाला येण्यासारखं आहे. सो ह्या स्टोरीच्या बरोबर आजचं हे लेक्चर थांबवतो आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं वर्णन करणारा एक कबीराचा दोहा नाही, तो मला त्याच्याशी साम्य वाटतो म्हणून फक्त तेवढा एक सांगून संपवतो. तेरा तुझको सोपत है क्या लागत है मोर, मेरा मुझ में कुछ नाही जो कुछ है सो तो. असं ज्याला म्हणता येतं तो एक दिवस व्यवस्थित चांगला शिक्षक होऊ शकतो. की मी काही नवीन देत नाहीये, जे तुमच्या जवळ आहे, जे तुमचं पोटेन्शियल आहे मी ते जागा केलं आणि तुमचं तुम्हाला दिलं. असं विद्यार्थ्यांच्या बरोबरची जेव्हा इंटरॅक्शन होते तेव्हा खरं अध्ययन किंवा अध्यापन दोन्ही गोष्टी सफल होतात असं वाटतं. थँक्यू. मला ही संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. शिक्षक म्हणून या ऑनलाईन काळात आपणाला उत्क्रांत करणारं अतिशय महत्वाचं व्याख्यान दिल्याबद्दल व्यक्तिशः मी डॉक्टर महेश जोशी यांचे आभार प्रकट करतो. आणि औपचारिक आभारासाठी मी विनंती करतो डॉक्टर अजय गव्हाणे सरांना की त्यांनी या व्याख्यानाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर अजय गव्हाणे. कैलासवासी डॉक्टर
शंकररावजी चव्हाण व्याख्यानमाले अंतर्गत आज या शैक्षणिक वर्षी दुसरे पुष्प आदरणीय डॉक्टर महेश जोशी सरांनी अतिशय सुंदररित्या गुंफले. सर्वप्रथम मी हे व्याख्यान आयोजन करण्यामध्ये आम्हाला ज्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं ते महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सरांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्या विचारामध्ये अत्यंत अनमोल अशी गोष्ट सांगितली की इतर कोणत्याही क्षेत्रातलं नुकसान कालावधीने भरून काढता येतं, पण शिक्षण क्षेत्रातील गॅप आणि नुकसान कधीही भरून काढता येत नाही. आपण नेहमी शिकवत असतानाही सांगतो की एक इंजिनियर चुकला तर एक पूल पडेल, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरेल, पण एक शिक्षक चुकला तर एक पिढीच्या पिढी गारद होऊ शकते. म्हणून हा विचार मला आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिंदे सरांचा महत्वाचा वाटतो की कोविड-19 विषाणू संसर्ग प्रादुर्भाव सगळ्या जगावर ओढवलेलं संकट आहे, पण तरीही आपण शिक्षण क्षेत्रातले व्यक्ती थांबता कामा नये. आणि आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी डॉक्टर महेश जोशी यांचं जे वाक्य सांगितलं ते मी कोट केलंय की दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रातला माणूस निराश झाला तर चालते, पण शिक्षकाने निराश होता कामा नये. मला हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी वाटतो. आणि लगोलगच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आठवला, तो असा की प्राध्यापकाने प्रचंड उत्साही असलं पाहिजे, तो निराश असता कामा नये. वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले पाहिजे, कारण त्याच्या सानिध्यामध्ये तरुणाई असते, ही तरुणाई त्याच्याकडून शिकत असते शिक्षकाकडून. म्हणून हा विचार देखील मला या ठिकाणी फार महत्वाचा वाटतो. मी परत एकदा महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सरांचे आभार मानतो. गतवर्षीपासून आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. फार चांगल्या व्याख्यानांची वैचारिक मेजवानी या निमित्ताने आपल्याला मिळत आहे. गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे डॉक्टर अभय दातार सर, डॉक्टर दुर्गेश रवंदे सरांचं व्याख्यान झालं. आता देखील या शैक्षणिक वर्षी काही दिवसापूर्वी नवीन एज्युकेशन पॉलिसीवर डॉक्टर बालाजी चिरडे सरांनी चांगलं व्याख्यान मांडलं. आणि आज डिजिटल काळातील अध्ययन चिकित्सा, सध्या आपण सगळे डिजिटल काळामध्ये आहोत, ऑनलाईन टीचिंग मध्ये आहोत, झूम ऍप, गुगल क्लासरूम, झूम मीटिंग यामध्ये सगळे आपण आहोत. आणि त्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या समस्या अतिशय विस्ताराने, मी हे व्याख्यान म्हणणार नाही, हा एक रिसर्च पेपर होता. आणि रिसोर्स पर्सन म्हणून डॉक्टर महेश जोशी सरांनी अतिशय प्रभावाने, अतिशय योग्य पद्धतीने, अतिशय सूक्ष्म मुद्दे, ते पण पीपीटी द्वारे मुद्देसूद अतिशय सुंदर मांडणी त्याबद्दल केली. म्हणून मी डॉक्टर शंकररावजी चव्हाण व्याख्यानमाला समितीच्या वतीने डॉक्टर महेश जोशी सरांचे हार्दिक आभार मानतो. त्यानंतर अशा वैचारिक मेजवानी आपल्याला वारंवार देणारे आमचे मित्र, मराठीतील एक चांगले साहित्यिक, वक्ते, लेखक, सूत्रसंचालक, त्यांच्या देखील व्यक्तिमत्वाचे खूप पैलू आहेत. डॉक्टर शंकररावजी चव्हाण व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल मी व्याख्यानमाला समितीच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतो. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी आमचे व्याख्यानमाला समिती सदस्यातील इतर मित्र जे आहेत, डॉक्टर रामराज गावंडे सर, डॉक्टर बालाजी भोसले सर यांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सर्व प्राध्यापक वर्ग, वेळोवेळी आपण अशा व्याख्यानांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असता. व्याख्यान चालू असताना चॅट बॉक्स मध्ये जाऊन आपल्या कॉमेंट दर्शवून, टाईप करून वक्त्यांना आणि आयोजकांना एक प्रेरणा देत असतात. म्हणून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे आयोजक, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सरांच्या सल्ल्याने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.